नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहेत अतुल कुलकर्णी आणि त्यांचा पहिला भाग, त्यांच्याबरोबरच्या संवादाचा पहिला भाग आपण पाहिला असेल, आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. पहिल्या भागात आपण अतुल कुलकर्णी, सिनेमा आणि त्या अनुषंगाने अनेक मुद्द्यांवरती बोललो आणि मी पहिल्या भागाच्या सुरुवातीला असे स्पष्ट केलं होतं की फिल्मी हा तसा अँगल नसेल. फिल्म हे त्यांच्या करिअरचा अविभाज्य भाग आहे, तो तर प्रश्नच नाही. पण फिल्म्स आणि फक्त तुमच्या तेव्हाच्या आठवणी वगैरे याच्यात न राहता आपण त्या अनुषंगाने आणखी काही अधिक दीर्घ आणि मोठं भाष्य ते करतील अशा आशयानं आपण ती मुलाखत घेतली होती. आताचा जो हा आपण भाग 2 करतोय अतुल कुलकर्णींसोबत, त्यामध्ये अतुल कुलकर्णी व्यक्ती, काळ, म्हणजे ज्याला इंग्रजी पुस्तकाच्या भाषेत म्हणतात तसं पर्सन अँड हिज टाइम्स अशा अर्थानं आपण म्हणतो, तसं बघणार आहोत. अतुल कुलकर्णींची वैचारिक मूस काय आहे, त्यांच्या भूमिका, त्यांचं निरीक्षण आणि ते या सभोवताला कसा प्रतिसाद देतात या अर्थानं. म्हणजे तसं विचारलं जातं की पार्टनर तेरी पॉलिटिक्स क्या है, तसं आपण अतुल कुलकर्णींना विचारणार आहोत की पार्टनर आपकी पॉलिटिक्स क्या है. तर अतुलजी, आपलं पुन्हा एकदा स्वागत बायोस्कोप मराठीवर. आणि आपण आज सविस्तर वेळ देत आहेत. आज हा संपूर्ण दिवसभरात आम्ही त्यांच्या घरी ही मुलाखत करतो. एक अख्खा दिवस त्यांनी दिलेला आहे, त्यासाठी मी खास त्यांचा आभारी आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं तसं प्रोफेशन आणि अतुल कुलकर्णी झाला. आता अतुल कुलकर्णी व्यक्ती या अर्थानं आपण बघतोय आणि त्यामध्ये अतुल कुलकर्णींच्या भूमिका या नेहमी चर्चेत राहिलेल्या आहेत. त्या स्पष्टपणे राजकीय आहेत. कौतुकाची बाब म्हणजे आज जेव्हा कोणीही आपली भूमिका अशी मांडणंच जिथे चाचरतात, तिथे तुम्ही ती भूमिका घेता, तुमच्या स्वतःच्या शैलीनं घेता, पण ती मांडणी करता. मग ती गांधींवरची कविता असेल, ती मतं आणि त्या अर्थानं लोकमतं अशा अर्थाची कविता असेल आणि एकूणच आपलं लेखनही असेल जे वेळोवेळी आम्ही वाचलेलं आहे. तर त्या अर्थानं तो जो प्रश्न आहे तोच की पार्टनर आपकी पॉलिटिक्स क्या है. मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नसल्यामुळे मला असं एका शब्दात आणि एका ह्याच्यात इझममध्ये कदाचित नाही सांगता येणार. पण जनरली बघायला गेलं तर मला असं वाटतं की स्वातंत्र्य हे मुळाशी आहे माझ्या पॉलिटिक्सच्या. आणि अर्थातच हा फारच असा शब्द आहे की जो कुणीही कसाही वापरू शकतो आणि मग त्याचं काही होऊ शकतं असं. पण थोडंसं जरा त्याला सविस्तरपणे सांगायला लागेल की म्हणजे काय अशा अर्थाने. पण त्याहून जरा जास्त काय म्हणूया त्याला, ब्रॉडर त्याला हे द्यायचं असेल आणि ठोस काही म्हणायचं असेल तर मी म्हणेन की आपल्या संविधानाच्या पहिल्या याच्यामध्ये जे लिहिलेले आहेत 3 शब्द आंबेडकरांनी जे वापरलेले आहेत प्रस्ताविकेमध्ये, ते खरं तर माझं काय म्हणूया, माझी त्या डेफिनेशन आहे असं आपण. आम्ही भारताचे लोक स्वातंत्र्य, समता, बंधुता, ती खरं मेन आहे. पण त्याच्या मुळाशी मला असं वाटतं की चॉईस हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तुम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे का कुठल्याही बाबतीत. आता ह्याची व्याख्या मी म्हणतोय तशी स्पष्ट करणं गरजेचं आहे, कारण फक्त 2 शब्दांवरनं हे कळणार नाही. तर मला म्हणायचं असं आहे, जेव्हा मी निवड करण्याचं स्वातंत्र्य असं म्हणतो की दुसऱ्या कुणालाही त्रास मुद्दाम न देता, कुणी करून घेतला तर त्याच्यावर माझा कंट्रोल नाही, पण मी मुद्दाम कुणाला तरी काहीतरी त्रास न देता जे काही माझ्यासाठी मी माझी निवड करेन, मग त्याच्यामध्ये माझी मतं असतील, माझं खाणं असेल, माझं पिणं असेल, माझं जे काही असेल, माझं रिलेशनशिप्स असतील, काय पद्धतीने मी जगाकडे बघतो त्याबद्दल तिच्या व्याख्या असतील, त्याच्यात देव धर्म ह्या सगळ्या गोष्टींकडे मी काय पद्धतीने बघतो, कुटुंब व्यवस्थेकडे काय पद्धतीने पाहतो, ह्याविषयी माझी जी काय मतं असतील आणि त्यामध्ये माझी जी काही निवड असेल, त्या निवडीला मला असणारं स्वातंत्र्य जेव्हा मी मुद्दामून कुणाला तरी त्रास व्हावा, द्यावा, या दृष्टिकोनातनं जेव्हा मी निवड करत नाहीये, त्या अर्थाने मी निवड असं म्हणतोय आणि त्याचं स्वातंत्र्य. एक मला उदाहरण आठवतं की आपण किती मुळापासून आपल्याला स्वातंत्र्य नसतं, आपण कितीही म्हणत असलो तरी. ह्याचं एक उदाहरण, आणि ते माझ्या आयुष्यात खूप लवकर आलं. जेव्हा मी 16-17 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आला. मी त्यावेळेला शिकायला बेळगावला होतो 11वी-12वीला, आणि त्यावेळेला ह्या रोटरीच्या एक्सचेंज प्रोग्राम्स असतात, इंटरनॅशनल एक्सचेंज प्रोग्राम्स. तर त्याच्यामध्ये एक अमेरिकेतली मुलगी आमच्याच वयाची, मी आणि माझा चुलत भाऊ, आम्ही दोघे तिथे होतो त्यावेळेला,
आणि ती मुलगी आली होती तिकडनं आणि आमच्याच घरामध्ये, माझ्या काकांच्याच घरामध्ये ती राहत होती. तर काहीतरी अशीच चर्चा चाललेली असताना, आणि आम्ही 16-17 वर्षाचे, ती 16-17 वर्षाची, त्यामुळे अर्थातच आम्ही इम्प्रेस करण्याचा अत्यंत प्रयत्न करत होतो वगैरे. त्याच्यात मला असं वाटलं की मी अत्यंत स्मार्ट तिला काहीतरी प्रश्न विचारतोय. असं म्हणून मी तिला विचारलं, व्हॉट्स युअर रिलिजन? तुझा धर्म काय आहे? तर ती म्हणाली, माय फादर इज अ ख्रिश्चन, माय मदर इज अ ख्रिश्चन, आय हॅव नॉट येट डिसाइडेड. माझे वडील ख्रिस्ती आहेत, माझी आई ख्रिस्ती क्या आहे, बात आहे, खरं. पण मी अजूनही ठरवलेलं नाहीये की मी कोण आहे. आता म्हणून मला कोर हा नेहमी महत्वाचा वाटतो. माझ्या कोरला ते सतत, आणि त्यावेळेला अत्यंत रिच्युअलिस्टिक वगैरे असा सगळा होतो, म्हणजे देव धर्म वगैरे सगळा करणारा असा माणूस होतो. माझ्या कोरला कुठेतरी ते वाक्य ते राहिलं माझ्या डोक्यामध्ये. म्हणजे माझ्या चुलत भावाच्या ते वाक्य डोक्यात राहिलं की नाही मला माहिती नाही, तो प्रसंग त्याच्या डोक्यात राहिला की नाही मला माहिती नाही, माझ्या राहिला. आणि कालांतराने माझ्या असं लक्षात आलं की अरे, स्वातंत्र्याची ही अल्टिमेट डेफिनेशन आहे एका अर्थी. आपल्यापैकी किती जणांना हे स्वातंत्र्य आहे की बाबा रे, तू अमुक तमुक घरात जन्मलेला आहेस, तुझी आई अमुक अमुक धर्माची किंवा जातीची आहे, तुझे वडील अमुक धर्माची किंवा जातीची, तू ठरव आता तुला काय करायचंय. चॉईस तिथून सुरुवात होतो. आता ह्याच्यात मी कोणाला त्रास देणार नसतो. म्हणजे मी कालांतरानं, माझ्यात खूप स्थित्यंतर झाली देव धर्म या मतांच्या बाबतीत, खूपच एकदम 180 डिग्री चेंज झाला. त्याच्यामध्येही काही स्थित्यंतर झाली. तर मुद्दा असा आहे, मी तेव्हाही कोणाला त्रास देत नव्हतो, मी आताही कोणाला त्रास देण्यासाठी मी काही करत नाही. पण ह्या चॉईसचं मला स्वातंत्र्य आहे का? आता वरवर म्हणताना आपण म्हणतो हे स्वातंत्र्य आहे किंवा नाही, पण आपल्यावरती त्याचे काय परिणाम होतात, जोपर्यंत मी ते स्वातंत्र्य घेतलं नाही निवडीचं, तोपर्यंत ह्या सगळ्याचं माझ्या डोक्यामध्ये काय होत होतं, हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण तुम्ही त्याच पद्धतीच्या माणसांमध्ये असता की ज्यांचे तेच बिलीव्ज आहेत, त्यांचं असंच म्हणणं आहे की हे आपले आहेत, हे दुसरे आहेत, आणि मग त्याच्यानुसार येणारं तुमचं मतं आहे, तुमचं सांस्कृतिक सगळं जे काय संचित आहे, तुमची भाषा आहे, तुमचं खाणं पिणं, सगळं त्याच्यामुळे येतं. आणि हे जन्मल्यापासून आपल्याला सांगितलं जातं की हा सगळा मिळून तू आहेस, ही सगळी मिळून तू आहेस, असं सांगितलं जातं. तर त्यामुळे आपण म्हणजे काय म्हणूया, असे कोरे जन्मतच नाही, ते स्वातंत्र्यच नाही आहे आपल्याला. आपण हे काहीतरी एक लिहून घेऊनच जन्माला येतो, आणि मग त्याला कारणं दिली जातात की नाही नाही, गेल्या जन्मी अमुक तमुक केलेलं आहेस तू, म्हणून तू जन्मलेला आहेस किंवा जन्मलेली आहेस या घरामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये. तर ते कुणी कधी सिद्ध केलेलं नाहीये, ते कधी सिद्ध होणारही नाही, पण ही समजूत आहे आपली. आणि त्या भोवती आपलं मग सगळ्या इतर निवडी सुरू होतात, इतकं की आपल्या शिक्षणावरती त्याचे परिणाम होतात. आणि हे आपण अनेक गेली कित्येक शतकं हे बघतो आहोत की तुमच्याकडे जे तुमचं सांस्कृतिक भांडवल आहे, कल्चरल कॅपिटल आहे, त्या कॅपिटलवरती तुम्हाला इतर गोष्टी मिळतात. म्हणजे आपलं अख्ख्या शिक्षणाची पद्धत ही उदाहरणार्थ पाठांतरावरती आधारित आहे. म्हणजे परीक्षा तुम्ही ज्या दिवशी देताय त्या दिवशी तुमच्या लक्षात आहे की नाही, ह्याच्यावरती बऱ्यापैकी आपली परीक्षेची आणि त्याच्यामुळे तुमच्या नोकऱ्यांची, त्याचे मार्क, मग त्याच्यात मिळणाऱ्या नोकऱ्या वगैरे हे सगळं अवलंबून आहे. आता ही पाठांतराची पद्धत ही कुठल्या घरांमध्ये आहे? ज्याला आपण शुद्ध भाषा असं म्हणतो, ती कुठली, कोणी ठरवलं शुद्ध भाषा, कुणी ठरवलं ही प्रमाण भाषा? तर हे सगळं तुम्ही जिथे जन्मता, ज्या घरामध्ये, की जो ऍक्सिडेंट आहे पूर्णपणे, त्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून आहेत. सांगायचा मुद्दा असा की तुमच्याकडे तुमचा वर्ण, तुमचं वर्ग, तुमचं शहर, तुमची परिस्थिती, तुमच्या पालकांचं कशातच वरती तुम्हाला चॉईस नाही. आणि यातनं मग तुम्ही जेव्हा घडत जाता त्यावेळेला मग असं आपण म्हणू शकतो का की आपण खरोखर स्वतंत्र आहोत? आता आपण मनुष्य प्राणी असल्यामुळे आपण जसं दिलेलं आहे, जसं आपल्याला सांगितलं गेलं तसंच जगू असं नाही.
आपल्यामध्ये बदल होत जातील. आपल्याला त्या बदलाचं स्वातंत्र्य आहे का, हा पुढचा मुद्दा आहे. की तो चॉईस आपल्याला नव्हताच, आता मला काही बदलायचं, तर त्याच्यात मला चॉईस आहे का. आणि आपल्या असं लक्षात येईल की राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये कमीत कमी चॉईस असावा व्यक्तीला, अशी रचना असते. आणि आपण जेव्हा म्हणतो की एक्स्ट्रीम, लेफ्ट असो किंवा राईट असो, त्याला नावं तुम्ही काहीही द्या, ते राजकारण आहे का धर्मकारण आहे ह्याप्रमाणे तुम्ही काही द्या त्याला नावं, पण ज्या वेळेला तुम्ही ते जास्त जास्त टोकाला न्यायला लागता, तेव्हा त्याची डेफिनेशन ही असते की तुम्ही व्यक्तींचा चॉईस कमी 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 करत न्या. समूह तुम्हाला सांगेल की तुम्ही काय खायचं, काय प्यायचं, तुम्ही कसा विचार करायचा, तुम्ही कसं जगायचं, हे समूह तुम्हाला सांगेल. आणि जरी तुम्ही दुसऱ्याला त्रास देत नसाल तरी सुद्धा आम्ही तो त्रास मानू, कारण तुम्ही समूहाप्रमाणे वागत नाही आहात. माझं पॉलिटिक्स हे आहे की हे व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे आणि ती व्यक्ती ह्या पद्धतीने निवड करू शकेल की असे निर्णय ती व्यक्ती घेऊ शकेल की ज्याने तिची स्वतःची प्रगती होईल, त्या प्रगतीबरोबर इतर समूहाची प्रगती होईल आणि दुसऱ्या कुणालाही त्रास न देता ती प्रगती होईल किंवा होणार नाही. पण ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला देणं, असणं, आणि ते समूहाच्या कितीही विरुद्ध असलं ते मत, तरीही ते मान्य करणं आणि त्या व्यक्तीला तसं जगू देणं, हे मुख्य आहे असं मला वाटतं. पण मग आजच्या काळात जर का व्यक्तीला आपण समुदायासोबत असावं, बाबा वाक्यम प्रमाणम, किंवा तो जो असा फटका धोपट मार्ग सोडू नको वगैरे, तर साधारणपणे पद्धत अशी आहे की जे साधारण सर्वांच्या मताने आहे किंवा संस्कृत सुभाषित आहे की महाजनो येन गतस्य पंतः, महाजन महाजन म्हणजे मोठी माणसं जी काही बघतात त्या दृष्टीने सर्वसामान्य त्यांच्या मागे मार्गक्रमणा करतात. तर ही प्रवृत्ती भिनवली तरी गेली आहे किंवा आपल्याकडे एक परंपरेचा भाग राहिलेला आहे. आणि आता तर ते एकेकाळी समाज म्हणजे हा सगळा समाज आला, पण आता समाज म्हणजे जातीसाठी वापरलेला एक सोफिस्टिकेटेड शब्द झाला, तो जास्त जरा थोडा सुशोभित शब्द. माझा आपल्याला प्रश्न आहे, आज अशा प्रकारे इंडिव्हिज्युअलिझम, व्यक्तिवाद, व्यक्ती असणे, याला स्पेस उरली आहे का, की व्यक्तीलाच आता बाबा माझं सगळं विसर्जन समाजामध्ये करून टाकायचं आणि समूहवाद आणि त्या समूहवादाचं पुढचं अल्टिमेट म्हणजे बहुसंख्याकवाद, त्या दिशेने आपण चाललोय का, त्याची काय कारणं वाटतात आणि अशा भवताला जगत असताना तुम्ही त्याला प्रतिसाद कसा देता? मग मला असं वाटतं की पूर्ण जगामध्ये या पद्धतीचं एक डिसरप्शन आहे असं आपण म्हणूया, किंवा एक जो प्रयोग चालू होता की जो साधारणपणे फ्रेंच रिव्होल्युशन नंतर इक्वॅलिटीचा जो एक प्रयोग सुरू झाला युरोपमध्ये पहिल्यांदा आणि मग तो जगभर पसरत गेला, आपल्याकडे पण आला तो इक्वॅलिटीचा प्रयोग. पण प्रत्येक देशाच्या रचनेप्रमाणे ती इक्वॅलिटीचं नेमकं लावायचं कुठे, म्हणजे तिथे जर ते वर्ग आणि मुख्य म्हणजे जेंडर, लिंग, ह्याला ते इक्वॅलिटीचं हे जोडलं गेलं. आपल्याकडे येईपर्यंत त्याला तर होतच ते जातीला जोडलं गेलं, धर्माला जोडलं गेलं वगैरे. तर त्या परिस्थितीप्रमाणे ते वेगवेगळ्या ठिकाणी झालं, पण तो एक एलिमेंट होता इक्वॅलिटीचा. आणि त्याच्या आधी गुलामी आणि हे ते वगैरे ते सगळं इम्पिरियलिझम वगैरे हा सगळा इतिहास आपल्याला माहितीच आहे. तर संपूर्ण जगामध्ये काहीतरी ह्याविषयीचं अभिसरण चाललंय असं आपण म्हणूया की नेमकं काय आहे. आणि एक लक्षात ठेवूया की हे फक्त परत ते नाहीये. आपल्याला काय सवय झाली, कप्प्यामध्ये गोष्टी बघायची सवय झाली, तसं नाहीये. टेक्नॉलॉजीमुळे झालेल्या बदलांमध्ये, मी मगाशी म्हणत होतो तसं, की टेक्नॉलॉजीमध्ये झालेल्या बदलांमुळे जे काय अर्थकारणात बदल झाले, त्याच्यामध्ये सामाजिक रचनेमध्ये जे बदल झाले, हे सगळं त्याला कारणीभूत आहे. आणि खूप आता डिबेट चालू आहे जगभर की कॅपिटलिझम हा मृत्यूपंथाला लागलाय का, आणि त्याचं काय झालंय वगैरे. तर त्या सगळ्याच्या मुळाशी हे आहे. आणि एस्पेशली टेक्नॉलॉजी जी इतकी फास्ट बदलते आता, की या सगळ्याबद्दल एक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि हा जो डिस्टर्बन्स आहे, त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की नाही नाही नाही, पूर्वी होतं तेच बरं होतं. त्यामुळे तुम्ही जगभर बघाल तर तुम्हाला असं लक्षात येईल की मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे कुठली अमेरिका ग्रेट अगेन, ते परत तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे, पण म्हणजे काय, तर परत तुम्ही मूळ नियमांकडे चला. मूळ नियम म्हणजे कुठले, ते सुद्धा मूळ नाहीच आहेत, पण जे लोकांना वाटतायत की धर्म वगैरे, ह्याच्यात ते खरे मूळ नियम आपल्याला सापडतील आणि त्यावेळेला आपण सुखी होऊ, अशी एक समजूत आहे. आणि त्यामुळे हा जो एक कॉन्फ्लिक्ट जो चालू आहे,
की नाही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे इक्वॅलिटीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आलं, ती जी अख्खी फ्रेंच रिव्होल्युशन नंतर जे काय सगळं सुरू झालं. तर आता असं वाटतं की नाही हे सगळा जो घोळ सुरू झाला आहे, आपण जे सुखी नाही आहोत ते ह्याच्यामुळे आहोत. आणि हे राजकारण करणाऱ्या लोकांना हे फार सोपं पडतं, कारण ते फार कसं असतं की त्याचा फॉर्म्युला ठरलेला असतो की त्याच्यात काय करायचं की तुम्ही अडचणीत आहात, तुम्ही अडचणीत ह्या समूहामुळे आहात, हा समूह तुमचा शत्रू आहे, म्हणून तुमचा तारणहार मी आहे, असं ते एक कुठेही तुम्ही जगभर बघितलं तर तुम्हाला हेच दिसेल की अशा पद्धतीने मग त्याच्यात कधी भाषा असते, कधी धर्म असतो, कधी जात असते, परंतु एक समूह तुम्ही वेगळा करा की जो तुमचा जो कारणीभूत आहे तुमच्या त्याला काही म्हणा, प्लाईट म्हणा किंवा तुम्हाला जे काही वाईट चाललं त्याच्यामध्ये. सो मला आता असं वाटतं की इकॉनॉमिकल डिसरप्शनमुळे जो काय सोशल डिसरप्शन झालंय त्याच्यामुळे पॉलिटिकली हे सगळं सुरू आहे आणि त्यामुळे लोक अस्वस्थ आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या देशांमध्ये. पण सगळ्यांना सोल्युशन हे वाटतं आहे की आपण ह्या ज्या काय आदिम, ज्या आपल्या दृष्टीने आदिम संकल्पना आहेत, देव धर्म आणि ज्या कॅटेगरायझेशन आपण केलेलं आहे, त्याच्यात जेंडर पण आलं, तर त्याच्याकडे आपण जाऊया. मला ह्याच्यातला आणखीन एक मुद्दा फार महत्वाचा वाटतो. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना, जेव्हा मी म्हणाला की चॉईस व्यक्तीला कमीत कमी देणं, त्यांनी समूहाच्या ह्याच्याप्रमाणेच राहावं वगैरे वगैरे, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुणाला त्रास होत असेल, जर कोणी व्हिक्टिम्स असतील, तर माझ्या मते त्या बायका असतात, कुठल्याही देशातला, कुठल्याही समूहातल्या. आणि जेव्हा कुठलीही स्त्री ही एखाद्या अशा टोकाच्या कल्पनेला, आत्ता ते आपल्याला जगभर राईट विंग म्हणून दिसतंय, एक काळ होता जेव्हा लेफ्ट अत्यंत टोकाला गेलं होतं स्टॅलिन वगैरेंच्या काळामध्ये. त्यामुळे लेफ्ट राईट हा प्रश्न नाहीये, तुम्ही व्यक्ती स्वातंत्र्य संकुचित करत नेणं, जास्तीत जास्त करकचून बांधणं व्यक्तीला, हा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये पहिली व्हिक्टीम कुठल्याही धर्मात, कुठल्याही जातीत, कुठल्याही देशामध्ये ही स्त्री असते सगळ्यात जास्त. कारण पुरुषांच्या सोयीचं नाहीये स्त्रीला मिळणारं स्वातंत्र्य, आणि त्याचं फार ऑब्व्हियस बायोलॉजिकल रिझन आहे. आणि त्याच्यामुळेच हे सगळं सुरू झालं खरं तर शेतीच्या शोधानंतर. तर आत्ता मला असं वाटतं की हे जे काय चालू आहे ते थोडंसं शहाणपण ह्या सगळीकडे किंवा थोडासा बॅलन्स जर यायचा असेल, तर मला असं वाटतं की जगभरच्या स्त्रियांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यांच्याच थ्रू जर ह्याच्यामध्ये काही थोडा बॅलन्स आला तर येईल असं मला वाटतं. तुम्ही आता, आपण मगाशी मधल्या ब्रेकमध्ये आम्ही बोलत होतो त्यावेळी तुम्ही युव्हाल नोआ हरारीचे सगळीच पुस्तकं वाचलेली आहेत तुम्ही, ऑलमोस्ट अगदी ताजं, म्हणजे ज्याच्यामध्ये नेक्सस पर्यंत आलेलं आहे. ते सगळं वाचून तुमचं स्वतःचं आकलन आणि नंतर हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणजे आता जगामध्ये ज्या माणूस भविष्यवेधी असं लिहू शकतो आणि जो त्याचे अंदाज घेतोय सोसायटीमध्ये आणि टेक्नॉलॉजीचं काय होणारे परिणाम वगैरे सगळे, तुम्ही या सगळ्याचं मिश्रण स्वतःपुरता म्हणजे तुमच्या भोवतालात, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे काय होणार आहे? टेक्नॉलॉजी, माणूस, त्याचा संबंध, मनोरंजनाचं कन्झ्युम्शन ऑफ एंटरटेनमेंट तर सोडूनच द्या, तो फारच वेगळा मुद्दा आहे आणखी. पण हा एवढं टेक्नॉलॉजी, डिजिटल सगळा कनेक्ट झालेला आहे, 5G सर्व्हिसेस सगळीकडे गेलेले आहेत. मला इथे, आपण आता सोनसळे या गावात आहोत, इथे मला 5G मिळते मोबाईलवर आता. तर हा आंतरसंबंध नेमका तुम्ही कसा बघता? काय परिणाम समाजात संभवत आहेत? हे जगभरचे जे काही विचारवंत आहेत त्या सगळ्यांचं एका बाबतीत कुठल्या एकमत असेल तर ते हे आहे की आता एस्पेशली AI मुळे काय होणार आहे पुढे हे कुणालाही सांगता येणार नाहीये. या बाबतीत एकमत आहे सगळ्यांचं की काय होणार आहे आपल्याला माहिती नाहीये. कारण ही टेक्नॉलॉजी काय पद्धतीने अर्थकारण बदलेल, काय पद्धतीने समाज बदलून टाकेल, त्याच्यामुळे राजकारणाचं काय होईल, आणि मुख्य म्हणजे मिलिटरी, ह्या सगळ्यामध्ये त्याचा जो शिरकाव आहे त्यातनं काय होईल. बरं, फायनान्स ह्याच्यामध्ये जो AI शिरलेला आहे पूर्णपणे त्याचे डिसिजन मेकिंग मध्ये, राजकारणामध्ये AIचा उपयोग, म्हणजे एकूण काय म्हणूया, राजकारण कुठल्या अर्थाने लोकांचं मत तयार करणं ह्या अर्थाने AIचा वापर किंवा टेक्नॉलॉजीचा वापर. ह्याचं सरळ उत्तर आता कुणालाही हे माहिती नाहीये की ह्याचं पुढे काय होईल, हे माहिती नाहीये कुणाला. मला वाटतं फक्त एकच, नेहमी मी म्हणतो की खरं तर आत्ता जन्मायला पाहिजे. अच्छा, आत्ता जन्मायला आता जी बीटा पिढी येणार आहे ती येणार आहे, ती अल्फा ना,
नाही, तो कुठली आहे ती पिढी माहिती नाही, कुठली काय त्याला आता जी या म्हणतात, मी नेहमी वर्षापासून येणार आहे ती. करेक्ट, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, मी नेहमी पण तुमचं कन्फ्युजन म्हणणं की ते होतं आता माझं. जन्माला आपण यायला आत्ता पाहिजे. जन्माला यायला पाहिजे, कारण आता ह्याच्या पुढे जे होणार आहे ते बघायला फार इंटरेस्टिंग असणार आहे. आणि ते अख्खच्या अख्खं बघायला कदाचित मी नसेन, ह्याचं मला फार दुःख होतं, कारण फार इंटरेस्टिंग काळ आहे की ह्याचं काय होणार आहे जगाचं ह्याच्या पुढे. एक मी सांगतो, सगळं कसं वाईटच होईल, सगळी कशी भीती आहे, सगळं कसं हे होईल, हे मानायला पुरेसं कारण आहे. मुख्यत्वे करून ज्या पद्धतीचे राजकीय निर्णय लोक घेतील, म्हणजे युव्हल हारारीचं जसं म्हणणं आहे की एका बाजूला आपल्याला दिसतंय की डिक्टेटर्स जास्त कंट्रोल करू शकतील टेक्नॉलॉजीमुळे, पण दुसऱ्या बाजूला डिक्टेटर्सच्या कदाचित हातात राहणार नाही सेम कारणामुळे की ते टेक्नॉलॉजी सगळ्यांना ते त्याचं डेमोक्रेटायझेशन करेल की काय. त्यामुळे तेच म्हटलं, माहिती नाही कोणाला काय होईल, प्रत्येक देशात कदाचित वेगवेगळं होईल, त्या लोकांच्या लिटरसी प्रमाणे, तिथे किती पोहोचणार आहे टेक्नॉलॉजी, कुणापर्यंत पोहोचणार आहे टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींमुळे. पण सांगायचा मुद्दा हा की याला कारणं आहेत जर बघायला गेलं तर, की फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर वेपन्स. आत्तापर्यंत जगाच्या इतिहासामध्ये असे कित्येक प्रसंग आलेले आहेत की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर म्हणजे आपलं अणुयुद्ध होता होता थांबलंय. क्युबन मिसाईल क्रायसिस पासून कित्येक अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये माणसांच्या निर्णयामुळे अणुयुद्ध झालेलं नाही. आता हे सगळं एआयच्या हातात जात चाललेलं आहे उदाहरणार्थ. तर त्याच्यामध्ये हे माणसांनी जे त्यावेळेला निर्णय घेतले ते जर एआयनी घेतले नाहीत आणि ते जर अल्गोरिदम प्रमाणे त्यांनी ठरवलं तर काय होईल, अशा पद्धतीचे खूप प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल राजकारणी लोक काय पद्धतीने ह्या सगळ्याचा वापर करून घेतील लोकांना कंट्रोल करण्यासाठी. कारण शेवटी मी कंट्रोल हा मुद्दा आहे, हे लक्षात ठेवूया आपण, की मी जास्तीत जास्त लोकांना, त्यांना कमीत कमी व्यक्ती स्वातंत्र्य देऊन जास्तीत जास्त मी कंट्रोल करून ठेवणं, हे कुठल्याही एकाधिकारशाहीकडे जाणाऱ्या विचारसरणीचा, असं आपण म्हणूया, हे अंतिम उद्देश असतो. तर तो एक धोका आहे की त्या पद्धतीने हे पुढे कसं जाईल काय. बँकिंग म्हणजे फायनान्स सेक्टर, शेअर मार्केट वगैरे बऱ्याच आजकालच्या ह्याच्यामध्ये एआयच्या ह्यानी खूप कंट्रोल होतं, डिसिजन मेकिंग. तर त्यामुळे काय होईल हे माहिती नाही आहे. ते कदाचित ह्या सगळ्या कारणांमुळे गडबड होईल, काहीतरी मोठी मी तुम्हाला त्याला असं होण्याची शक्यता आहे. पण शेवटचं माझं हे असं, मला समहाऊ वाटतंय की ही जी नवीन पिढी आहे तिथे कुठल्या तरी एका पॉइंटला जाऊन ते कंट्रोल करेल असं मला वाटतं, की जे एआय सकट जन्मणारे आहेत. आत्ता आपल्यातली जास्तीत जास्त लोक ही जन्मल्यानंतर काही वर्षांनी एआय आलंय, पण आता जी एआय सकट जन्मणारी पिढी आहे त्यांना एआय हा जास्त कळेल आणि ते जास्त पद्धतीने कंट्रोल करतील. त्यांच्या हातात निर्णय जाई तोपर्यंत, सामाजिक आणि राजकीय निर्णय जाईपर्यंत, धार्मिक निर्णय जाईपर्यंत हे जग आपण आहे तसं ठेवूया, एवढीच माझी इच्छा आहे. एका वाहिनीला मुलाखत देत असताना मी तेव्हा तिथे मीही होतो आणि तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देत होता आणि त्यावेळी तुम्ही छान पद्धतीने मांडलं की अरे कट्टर होऊ नका, कुठलाच कट्टरतावाद नको, इथेही नको तिथेही नको. आज मांडणी अशी आहे जगभरामध्ये, तुम्ही एकतर आमच्याकडचे नाही तर त्यांच्याकडचे. तुम्ही एक वेळ, जो हा प्रश्न विचारणारा असतो, तुम्ही एक वेळ शत्रू पक्षात गेला तर चालेल, पण मधले नका राहू. सो मच सो की जो कोणी मधला असेल त्याला दोघंही धोपटून काढतात. अशा काळामध्ये वावरत असताना जो माणूस तुमच्यासारखा म्हणतो की अरे कट्टरतावाद नको, इथलाही नको तिथलाही नको, अनेक मधले मार्ग आहेत वगैरे, त्या अशा मधल्याला जेव्हा दोन्हीकडनं थपडा झेलाव्या लागतात त्यावेळी अतुल कुलकर्णी काय विचार करतात? दुर्दैव आहे असाच माझ्या मनात येतो, कारण मी मगाशी जे म्हणालो त्याच्याशीच हे निगडीत आहे. कट्टर होणं म्हणजे काय, की दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य संकुचित करणं, म्हणजे मी कट्टर होतो ना, की हेच बरोबर आहे, असंच आहे, असं जेव्हा आपण म्हणतो त्याला कट्टरता म्हणतो की नाही. आणि त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का, की कट्टर असण्याला जेव्हा एक पद्धतीचं हे मिळतं ना, प्लॅटफॉर्म म्हणू किंवा एक उदात्तता मिळते जेव्हा, की अरे मस्त कट्टर आहेत ते, असं, त्यावेळेला खरा प्रॉब्लेम सुरू होतो. कारण मग समाजामध्ये त्याला एक पद्धतीचं ऍक्सेप्टन्स मिळायला लागतो की नाही नाही नाही, हे असं असणं, आग्रही असणं, मुळात ना हे आग्रह आणि अनाग्रह हा मुद्दा आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आदिवासी जर समाज बघितला तर तो अनाग्रही आहे, खूप आग्रह नाही आहे कुठल्या गोष्टीचा. आणि जसजसा समाज नागर होत जातो किंवा जसजसं तुम्ही
ह्या आपल्या जातीच्या उतरंडीमध्ये जसजसे वर जाताना जास्तीत जास्त तुम्ही आग्रही होत जाता. असंच पाहिजे, इथेच पाहिजे, ताट मांडलं तर उजवीकडेच पाहिजे, डावीकडेच पाहिजे, वगैरे वगैरे. सगळ्या बाबतीत तुम्ही आग्रह, जास्त आग्रह, जास्त आग्रह, जास्त आग्रह असं होत जातं. असंच पाहिजे. म्हणजे मग काय की त्या सगळ्या समूहाने ह्याच पद्धतीने जगलं पाहिजे. परत तिथेच येतो आपण, व्यक्तीचं स्वातंत्र्य जातं. म्हणजे काय, आदिवासींमध्ये नियम कायदे नसतात का वगैरे असं लोकांना वाटेल. असतात, पण तरी सुद्धा एक निसर्गाशी निगडीत असं जीवन असल्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक अनाग्रह असतो. खूप असं म्हणजे सिनेमात दाखवणारे आदिवासी हे करू नका, जे रोजच्या जगण्यात इथे आम्ही आमच्या गावात आजूबाजूला जे बघतो त्याच्यामध्ये असलेला जो अनाग्रह आहे, त्याच्यामधले असलेले जे मॉरल्स मधली जी एक फ्लेक्झिबिलिटी आहे, तर प्रॉब्लेम तिथे आहे की जास्तीत जास्त तुम्ही आग्रही होत जाणं, याचं टोक आणखीन एक टोक म्हणजे कट्टरता. आणि मग ते कट्टरता की दुसऱ्याला काही मत असण्याचं स्वातंत्र्यच नाही आणि मी हे इमॅजिन करणार की तुला हे स्वातंत्र्य दुसरा काहीतरी विचार करण्याचा आहे, याचा अर्थ मी धोक्यात आहे असा मी विचार करणार. म्हणजे फक्त तेवढ्यावर थांबत नाही की तू जर समजा नास्तिक असशील तर ह्याचा अर्थ पुढे जाऊन मला धोका होणार आहे. तू जर समजा समलिंगी असशील तर पुढे जाऊन मला त्याचा धोका होणार आहे समाज म्हणून. हा विचार करणं, ह्याच्यात कुठेतरी म्हणजे आपण त्याला कट्टर म्हणू शकतो की काहीतरी स्पेक्युलेशन करून त्याचं काहीतरी एक हे करणे, मग परत मागच्या काहीतरी दाखले देऊन की नाही कसं हेच चांगलं होतं, तेच चांगलं होतं वगैरे. वाईट वाटतं मला, कारण मला कसा समाज हवा होता जगायला माझ्या लहानपणी, तरुणपणी, जसं माझा डेव्हलप होत गेला, मला असं नको होतं. मला जास्त व्यक्ती स्वातंत्र्य असलेला समाज हवा होता. जगाचा मी म्हणतोय, फक्त भारताचं म्हणत नाहीये. आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा ट्विटरवरती, फेसबुकवरती काहीतरी लिहितो त्यावेळेला मी हॅशटॅग ग्लोबल फिनॉमिना असं माझ्या विचारांच्या खाली लिहितो. आणि त्याचं कारण हे आहे, काहीतरी ट्रिगर होतं, जगातली कुठली तरी घटना ट्रिगर होते किंवा भारतातली काहीतरी एक घटना ट्रिगर होते आणि मग त्याचं एक कन्सॉलिडेशन होऊन एक विचार मनात येतो, पण तो जगाला अप्लाय होतो. खरं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी तुम्ही टेक्नॉलॉजी आणि याबद्दल बोलत होता आणि आपण आता या प्रश्नाचं उत्तर घेतलं. तुम्ही म्हणाला पुढची पिढी AI सगळं जन्मणार आहे, तो काळ जास्त चांगला आहे. 2007ला आणि त्याच्या आसपास फेसबुक, ट्विटर, तेव्हा ट्विटर होता, चांगला आहे असं माझं म्हणणं नाहीये. मला होप. पण मी पुन्हा म्हणालो, मी डेव्हिल्स ॲडव्होकेटची जरा भूमिका करतो, कारण तसं वाटतंय मला. 2007ला हे सगळं सुरू झालं, नवीन मीडिया आला, युट्यूब आला वगैरे. आम्ही मिलेनियल पिढीवाले आहोत, आमचं सोडून द्या, कारण आम्ही त्याच्या आधी जन्मलो होतो. पण ही पिढी घेऊन नंतर आली होती जी आता 25च्या आसपास आहे, आणि त्यांचाही वावर सोशल मीडियावरती बघत असताना आश्चर्य वाटेल तुम्हाला, 2007-8च्या सुमारास तेव्हाच्या ऑर्कुटवरती ज्या चर्चा होत्या, तेव्हाच्या फेसबुकवरती, आज लोकांना कळत नसेल, फेसबुकवरती आज सविस्तर लिहिता येतं, तेव्हा फेसबुकवरती सविस्तर नव्हते, अनेक पोस्ट कराव्या लागायच्या, ट्रेल असायचा अख्खा. ते डिस्कशन, तेव्हाचे जातीय अभिनिवेश, तेव्हाचे ग्रुप्स, आज व्हॉट्सअप पासून सगळीकडे तुमचे जातीय पेजेस आहेत, ग्रुप्स आहेत, तशाच प्रकारची भाषा, जो लिंगो आहे सगळा, तो जसाच्या तसा कास्ट, रिलिजन, सोसायटीच्या सगळ्या बाबतीतला आहे. इतकंच काय, जात धर्म काय कमी आहे, तर पुन्हा सब रिजनलिझम पण आहे. म्हणजे माझा अमुक प्रदेश, त्याच्यातला अमुक जिल्हा आणि त्याच्यातलं आणखी काय कुठलं गाव असेल तर मग कसं का, मग ही टेक्नॉलॉजी आपल्यात बदल का नाही आणत आहे? मग काय आहे, ह्याला मूळ मानवी प्रवृत्ती जी आहे ना ती जबाबदार आहे. मला हे अजिबात पटत नाही की आपण आता असे झालोय, आपण असेच होतो आणि असेच राहणार का, माझा प्रश्न आहे. मग हो, AI आलं तरी हो, तुम्ही तर आता तरी तसं मी म्हणून म्हटलं की नवीन त्यांच्या हातात कंट्रोल गेल्यानंतर कदाचित होईल असं मी म्हणतोय. कदाचित, मला माहिती नाही, मी एक आपलं होप आहे म्हणूनच मी म्हणतोय, मला माहिती नाहीये. पण काय आहे ना, मुळात आपण असेच होतो, आपण इतकेच इनसेक्युअर होतो. मनुष्य प्राणी हा, मला असं वाटतं की जे काही त्यांनी जगामध्ये उत्मात मांडलाय ना, तो इनसेक्युरिटी मधनं मांडलेला आहे. त्याचं कारण असं वाटतं मला की इतर प्राणी आपण जर बघितलं, आपण सगळं जंगलात राहतोय असा जर विचार केला, त्यावेळेचा विचार केला आपण, शेतीबीतीचा शोध लागायच्या आधी हंटर गॅदरर्स आपण होतो त्यावेळेचा, भटके होतो आपण त्यावेळेचा, आपण फिजिकली ना अत्यंत कमजोर आहोत. म्हणजे इतर कित्येक प्राणी ज्या स्पीडनी पळू शकतात, त्यांचं नाक, कान, हे जे सेन्सेस आहेत ते जेवढे शार्प असतात, नख, हात, हे काहीच आपल्याकडे नाहीये. फिजिकल हे आपल्याला वाचवण्यासाठी फार कमी गोष्टी आहेत आपल्याकडे. हातात शस्त्र आलं की
आपलं ताकद वाढते. पण अशी ताकद आपल्याकडे नाहीये. आणि मला असं वाटतं की त्यावेळेला माणसाकडे त्याला एवढंच कळलं की मेंदू त्यामुळे त्याचा जास्त डेव्हलप झाला असं म्हणतात इनसेक्युरिटीमधनं, की अरे हे काहीच माझ्याकडे नाहीये तर मी कसा जगू. तर मी माझं संकट अँटिसिपेट करायचं की असं असं झालं तर माझं धोक्यात येईल जीव. आणि मग त्यामुळे त्याच्यात जे अग्रेशन आलं ना, एक ऑफेन्सिव्ह जे हे आलं त्या इनसेक्युरिटीमधनं ते आलंय बरं असं मला वाटतंय. मी काय फार मोठा अभ्यासक नाही आहे ह्या गोष्टीचा, पण आत्ताही मला त्याचे तेच ट्रेट्स दिसतात माणसांमध्ये, की संकट जास्तीत जास्त वेळेला इमॅजिनेशन मधलं संकट आहे, कल्पनेतली संकट आहेत. आणि मग ते राजकारण्यांनाही सोपं पडतं काहीतरी एक चित्र उभं करणं, किंवा मग इतिहासातलं काहीतरी छोटाच भाग एक काढायचा, त्याच्यावर भविष्य उभं करायचं की त्यावेळेला असं झालं म्हणून आता असं होणार आहे, असं काहीतरी करून. पण मूळ भीती निर्माण करायची. आणि ह्या भीतीच्या भोवती, या इनसेक्युरिटीच्या भोवतीच हे सगळं उभं झालेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे आज नाही झालंय, काहीतरी निमित्ताने आपल्याला असं वाटतं की अरे माझा नातेवाईक, माझे जे नातेवाईक आहेत आजूबाजूचे, ते आत्ता 10 वर्षापूर्वी 12-15 वर्षापूर्वी असे नव्हते, आता एकदम असे कसे काय झाले. अचानक काही झालं नाहीये. फक्त जे मनात होतं त्याला एक प्लॅटफॉर्म मिळालाय. आणि जी इक्वॅलिटीचा एक प्रयोग भारतामध्ये सुरू झाला, तो प्रयोग त्यावेळेला आपण पूर्णपणे होऊ दिला नाही. कुठल्या अर्थाने की आपण अत्यंत हुशारीने तो बाहेर आपण असं म्हटलं, कारण त्यावेळेला ते कूल होतं, कारण ते स्वातंत्र्याच्या चळवळीच्या बरोबरीने ते सोशल रिफॉर्म्स आले, त्यामुळे ते आपण सोशल ह्याच्यावरती मान्य केले बाहेर, घराच्या बाहेर, की नाही नाही आम्ही तर काही हे पाळतच नाही, आम्ही काही हे करतच नाही. आणि घरात आल्यानंतर आपण आपल्या मुलाबाळांना बरोबर ह्या शिकवणूक दिली की तू काय खायचं, काय प्यायचं, कोणाबरोबर जायचं, कोणाबरोबर जायचं नाही, कोणाबरोबर लग्न करायचं, कोणाबरोबर करायचं नाही, कुठले मित्र असावेत, कुठल्या मैत्रिणी असाव्यात, हे आपण आता. आणि आपण ह्याला स्मार्ट जगणं म्हणणं, हे जे काय म्हणूया त्याला एक ड्युएल जगणं आहे, ते स्मार्ट जगणं की असंच असतं. बाहेर एक जगायचं असतं, घरात एक जगायचं असतं. ह्याला आपण एक प्रतिष्ठा दिली. आता काय झालंय, आता त्याला गरज राहिली नाही आता तशी. तुम्ही आत आहात तसेच तुम्ही बाहेर जगू शकता. अशा एका अर्थाने ते आता बरोबर आहे असं कोणी म्हणेल, पण जो एक प्रयोग चालू होता इक्वॅलिटीचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, तो मला असं वाटतं की तो पूर्ण व्हायच्या आधीच कुठेतरी गडबड झाली आहे. आणि म्हणून आता आपल्याला जगभर हे वातावरण दिसतंय. याचे पुढे राजकीय एक्सटेन्शन्स काय होतील मग या न्यायाने? मला वाटतं की आता ज्या पद्धतीने प्रयोग चालू आहे, आता म्हणजे याला रेफरन्सची चौकट अशी आहे की युरोपमध्ये नवीन सत्ता आलेली आहेत, ट्रम्प आलेले आहेत, आणि जगाचा एक साधारण दिशा दिसायला लागले की डिसायसिव्ह लिडरशिप. सो डिसायसिव्ह असणं हे एक कौतुक आहे, आयर्न मॅन असणं हे कौतुक आहे. मग त्या डिसिजनचं विश्लेषण कसं असेल तो पुढचा भाग आहे. पण आम्हाला तिकडे डिसायसिव्ह पाहिजे. म्हणजे ट्रम्प निवडून आले तेव्हा त्यांची भाषणं असतील, त्यांची धोरणं असतील, पण आता लक्षात आलं की समाजाने बरोबर थम्पिंग मेजॉरिटीने आलेले, काही साधा छोटासा फरक नव्हता तो. मग अशा वेळी कधी कधी असंही वाटतं की अरे आपल्याच मांडणीमध्ये किंवा आपण पूर्ण विचार करावा, कारण मग एवढ्या मोठ्या माणसांना मूर्ख पण ठरवता येत नाही. सुशिक्षित माणसं आहेत ती, त्यांना सरसकट आपण राईट ऑफ नाही करू शकत. मग हे असं का होत आहे? इंटेलेक्च्युअलिझमला पॉप्युलॅरिटी, व्हॉक्स पॉप्युलीला, सर्वसामान्य जनतेला पर्याय का नाही देता आला इंटेलेक्च्युअलिझमला? 2-3 वेगवेगळे मुद्दे आहेत. गांधी आणि मंडेलाना त्यामुळेच मोठी माणसं होती, कारण त्यांच्यामध्ये ताकद होती. कितीही मोठा समूह असला तरी त्यांना हे सांगायचे की तुम्ही चुकता आहात. आणि मॉरली म्हणजे हुकुमशाही करून नव्हे, त्यांना हे समजून देण्याची ताकद होती की तुम्ही चुकता आहात. चौरी चौराच्या वेळेला गांधींनी ज्या पद्धतीने ती एक चौकी जळाली म्हणून अख्ख्या देशात चाललेलं आंदोलन ते थांबवू शकले, आणि हे सांगून की तुम्ही चुकताय, हा मार्ग चुकीचा आहे. म्हणून गांधी आणि मंडेला मोठे आहेत, आणि ते मोठे राहणार. कुणीही कितीही प्रयोग केले, काही त्याचे हे केलं तरी त्यांच्या विरुद्ध. मुद्दा असा आहे की खूप जणांना वाटतंय आत्ता, म्हणून ते बरोबर असेल असं नाहीये. खूप जण ह्या डिसरप्शननी गोंधळलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, युरोपचा तुम्ही उल्लेख केला आता, अमेरिकेमध्ये सुद्धा कोर इश्यू काय आहे की ज्याला भले भले आता बळी पडलेले आहेत, इमिग्रेशन, बाहेरनं आलेली माणसं, डिसरप्शन, सोशल डिसरप्शन झालंय.
त्याच्यामुळे राजकारणी म्हणतात तुमचं इकॉनॉमिकल डिस्रप्शन त्याच्यामुळेच झालंय वगैरे वगैरे. तर लोक गोंधळली आहेत हे आपण लक्षात घेऊ, आणि त्यांचं गोंधळणं एका मर्यादेपर्यंत जायज आहे. ते चुकीचं आहे असं आपण म्हणू शकत नाही पूर्णपणे, कारण जी एक व्यवस्था आहे ती बिघडली आहे असं त्यांना वाटतंय. सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था ती बिघडली, आणि ते खरंच आहे एका मर्यादेपर्यंत. प्रॉब्लेम काय माहितीये का, राजकारण करणाऱ्या लोकांनी ह्याचा फायदा घेतलाय आणि लोक ही पॉलिटिकली वाईज नाही आहेत असं ते कॉम्बिनेशन झालंय. कारण एक मोठा काळ, फेसबुकचा उल्लेख केलास, मला आठवतं कित्येक वर्ष अशी होती की ज्याच्यामध्ये पॉलिटिकल ओपिनियन किंवा असं जेव्हा ते आपल्या इंट्रोडक्शन त्या प्रोफाईलमध्ये असायचं तेव्हा हेट पॉलिटिक्स, नो पॉलिटिक्स किंवा असं असायचं खूप. हे आतापर्यंतची मी गोष्ट, अपॉलिटिकल वगैरे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला भूषण वाटायचं. एक्झॅक्टली भारताच्या बाबतीत आणि महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर आणीबाणीच्या काळानंतर, आणीबाणीमध्ये खूप ऍक्टिव्ह झालं होतं अख्खा भारत आणि महाराष्ट्र वगैरे सगळंच. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यात पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही घडलं, जनता गव्हर्नमेंट पडलं, परत इंदिरा गांधी आल्या, त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की इंदिरा गांधीनं आता आपण तर आयुष्यात कधीच शक्य नाही, 2.5 वर्षात इंदिरा गांधी त्यावेळेला एक जे मोठं डिसइल्युजनमेंट होतं ना कम्प्लीट पॉलिटिकल सिस्टीम बद्दलचं, ते खूप कंटिन्यू झालं. आणि त्यावेळेचे जे स्टॉलवर्ड्स होते, मोठे मोठे साहित्यिक, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर, भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर, मोठे मोठे व्यावसायिक, साहित्यिक, ही लोक जी आणीबाणीच्या विरुद्ध उभी होती, हे सगळं झाल्यानंतर ते म्हणायला लागले की आता आम्हाला राजकारणाशी आमचं काही घेणं देणं नाही. एक लेजिटिमसी मिळाली त्यावेळेला राजकारणाला, म्हणजे काय म्हणायचं त्याला, एक दुय्यम मागण्याची. आणि एक मोठा काळ गेला त्याच्यामध्ये, आणि ती एक व्हॅक्यूम निर्माण झाली, मोठी पोकळी निर्माण झाली की ज्याच्यामुळे एक वेगळ्या कारणांसाठी एक मोठा समूह राजकारणामध्ये एंटर झाला, एक प्रवेश करता झाला. आणि मला असं वाटतं की ह्याच्या बरोबरीने, फक्त हे कारण नाही, ह्याच्या बरोबरीने मी सतत सांगतोय की टेक्नॉलॉजिकल डिसरप्शन्स, आर्थिक जी काही डिसरप्शन्स झाली ती, या सगळ्याच्या एका कॉम्बिनेशनमुळे आत्ता आपण ह्या परिस्थितीत आहोत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हा आत्ता जे आहे त्याचा जे काही त्याची ट्रॅजेक्टरी आहे, ते ज्या दिशेने, त्याचा जो काही ग्राफ आहे, त्याला त्या ग्राफनी ते जाणार, आणि मग त्याचं ज्याला लॉजिकल एंड आपण म्हणतो, त्याची जी काय परिणिती असेल त्याची लॉजिकल, त्याला ते येईपर्यंत ह्याला काही दुसरा उपाय आहे असं मला वाटत नाही. कारण तोपर्यंत जनसामान्यांना, कारण तुम्ही इतिहास बघायला गेला तर ह्याची उदाहरणं आहेत ना. हिटलर काय होता, लोकांनी निवडून दिलेला नेता होता की ज्या नेत्यांनी त्याच देशातल्या लोकांचं जगणं 7-8 वर्षात हराम करून टाकलं. इतिहास आहे आपल्याकडे की असं एककल्ली केल्यानंतर काय होतं, हुकुमशाही पद्धतीने गेल्यानंतर काय होतं, ह्याचं उदाहरण फार लांब नाहीये. तरी पण आपण त्याच मार्गाने जातोय. ह्याचं कारण पॉलिटिकल विजडम नसणं हे आहे, आणि इकॉनॉमिकल डिस्रप्शन आणि टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन आहे. त्यामुळे हे एका कुठल्या तरी एका लॉजिकल एंडला जाईल, पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि अर्थकारणाने अजून काही घोळ घातले तर ते पुढे कुठे ट्रॅजेक्टरी जाईल ते सांगता येत नाही, आणि म्हणूनच अनसर्टन्टी आहे भविष्य सांगण्यामध्ये. अशा अनसर्टन्टीमध्ये स्वाभाविकरित्या समाजाला आपल्या मूळ मूल्यांकडे परत जाणं, मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं भाग धर्म आला, संस्कृती आली, याच्याकडे जाणं ही स्वाभाविक ओढ आहे. आस्तिक असणं काही चुकीचं नाहीये. अशा काळामध्ये अतुल कुलकर्णी एक नास्तिक आहेत जे उघड आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं, अतुल कुलकर्णीचं नास्तिक हे आणखी वैशिष्ट्यपूर्ण असं आहे, ते नास्तिक असले तरी म्हणून नास्तिक संघटनांना ते जॉईन होत नाही, त्यांना आमंत्रण असून सुद्धा ते कार्यक्रमांना तिकडे जात नाहीत. तो या अशा राजकारणामध्ये जिथे एक रिवायव्हलिझम आहे, तो प्रामुख्यानं मुळांकडे परत जाणार आहे, परंपरांचं पुनरुज्जीवनवादी आहेत, अशा वेळी नास्तिक म्हणून उभं राहणं, आणि मी नास्तिक आहे आणि त्याच्यामध्ये पण माझं नास्तिक्य सुद्धा एक वेगळं माझं काही म्हणणं आहे, हे तुम्ही कसं सांगता? मग एक छोटीशी गोष्ट सांगतो या प्रश्नातली, आणि मग आपण मूळ प्रश्नाकडे जाऊ. मूळ ह्याच्याकडे आपण परत जाऊ असं जेव्हा म्हणतो तेव्हा मूळ असं शोधणं फार अवघड आहे. आपण जेव्हा मूळ म्हणतो तेव्हा इतिहासाचा किंवा कुठल्या तरी एका ह्याचा एक टप्पा निवडतो, हे आपण लक्षात ठेवूया. कारण त्याच्याही आधी माणूस होता, माणूस कित्येक कोटी वर्ष आहे. त्यामुळे मूळ म्हणजे नक्की काय, तर आत्ता आपण असं ठरवलेलं आहे की धर्म ही संकल्पना जेव्हा निर्माण झाली, देव ही संकल्पना जेव्हा, आणि ज्याला ऑर्गनाइज्ड
रिलिजन म्हणतात त्या अर्थाने मी म्हणतोय, ते आपण आत्ता मूळ धरलेलं आहे. त्याला मूळ म्हणायचं की नाही हा वादाचा मुद्दा आहे. एनिवे, मी आता स्वतःला नास्तिक सुद्धा म्हणत नाही. मी आता अख्खं वाक्य म्हणतो की मी देव, धर्म, जात, कर्मकांड ह्या मानव निर्मित संकल्पना पाळत नाही, असं मी अख्खं वाक्य म्हणतो. मी नास्तिक म्हणणं टाळतो. आता त्याचं कारण असं की नास्तिक म्हणजे काय, एथिस्ट म्हणजे त्याच्यात पण इझम आहे, एथिझम आहे. आणि इझम आला की गडबड आहे असं माझं मत आहे. जे तू उदाहरण दिलंस आता की एका नास्तिक ह्याला मला बोलवलं होतं, तर त्याला मी एक मेल लिहिला आणि त्यांनी काय म्हटलं होतं की सगळ्यांना माहिती आहे तो, सांगा त्या निमित्तानं हे होईल. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही एका कुठल्या तरी भगतसिंगाच्या मला वाटतं पुण्यतिथीला आम्ही एकत्र जमतो आहोत आणि मग आम्ही एक तयार केलेली आहे स्मृती दिन म्हणा. पुन्हा पुण्यतिथी म्हटलं तर ते परत म्हणतील आम्ही पुण्यतिथी नव्हतो, स्मृती दिन. सॉरी, जो काही तुम्ही शब्द वापरला असेल स्मृती दिन. तर त्याला त्या दिवशी आम्ही जमणार आहोत आणि मग आम्ही एक प्रतिज्ञा केली आहे, ती आम्ही वाचणार आहोत आणि मग आम्ही सगळे मिळून ते प्रतिज्ञा घेणार आहोत वगैरे वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की एक जे ऑर्गनाइज रिलिजन करते तेच तुम्ही सगळं करता. तुम्ही एक व्यक्ती निवडली म्हणजे एक मूर्ती निवडलेली आहे, तुम्ही एक दिवस निवडलेला आहे म्हणजे मुहूर्त निवडलेला आहे, तुम्ही प्रतिज्ञा निवडली म्हणजे एक स्तोत्र निवडलेला आहे, तुम्ही एकत्र जमणार आहात म्हणजे एक काय ऑर्गनाइज्ड एक हे केलेलं आहे. उद्देश काय आहे हा त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाहीये, ते तुमचं मला कळलं काय आहे ते. पण यातनच काय निर्माण होतं तर आग्रह निर्माण होतो, यातनच निर्माण होतो. मग तुम्हाला तो दिवस पाहिजे, ती प्रतिज्ञा पाहिजे, मग ती प्रतिज्ञा घेणारी लोक, न घेणारी लोक, असं सगळंच आलं ना त्याच्यात. सगळ्याच गोष्टी आल्या. तर मी त्यांना असं म्हणालो की म्हणून मला हे मान्य नाहीये. आणि इनफॅक्ट त्या विचारानंतर काही दिवसानंतर मी हे वापरणं बंद केलं. स्वतःला नास्तिक म्हणणं सुद्धा मी बंद केलं, कारण मला नाही म्हणायचं स्वतःला एथिस्ट. माझा काय विचार आहे तर माझा अख्खा विचार. पण मग बुद्धिप्रामाण्यवादी हा शब्द आहे की नाही, काय आहे माहिती आहे का की त्याच्यात परत फाटे खूप आहेत. बुद्धिप्रामाण्य म्हणजे काय, मग बुद्धिप्रामाण्यवादी माणूस सुद्धा ईश्वर आणि ह्याचा पाळणारा असू शकत नाही का, वगैरे वगैरे वगैरे. ह्याच्यात जास्त स्पष्टता मला आत्ता वाटतेय. आता पुढे जाऊन मी आणखीन ह्याच्यात काय बदल करेन मला माहिती नाही, कारण सतत बदलत राहणं हीच, ह्यालाच संस्कृती म्हणतात, ह्यालाच भाषा म्हणतात, ह्यालाच माणूस म्हणतात, असं माझं मत आहे. जसं जन्मलो ज्या विचाराने तसाच मी जर मेलो तर त्या काही फार म्हणजे मनुष्य जन्म सार्थक झालं असं मला वाटत नाही. त्याचं तुम्ही सद्व, आणि गांधी म्हणूनच परत एकदा तो मोठा माणूस होता, कारण ते असे म्हणायचे की माझी जर 2 वाक्य तुम्हाला परस्पर विरोधी वाटली तर तारीख बघा, जे नंतरच्या तारखेचं असेल ते बरोबर आहे. एका अशा मोठ्या व्यक्तीने हे म्हणणं, ह्याला ताकद लागते. हा दांभिकपणा नाही आहे, हा ताकदीचा विषय आहे. एनिवे, तर आत्ता मला माहिती नाहीये मी पुढे हे आणखीन कसं माझ्या जे काय डेव्हलप होत जाईल माझी फिलॉसॉफी जर झाली तर मला माहिती नाहीये काय. पण आत्ता मी ह्याच्यात जगायचं कसं, तर मला असं वाटतं की हा कॉन्स्टंट रिबेल आहे. हा सतत तुम्हाला बंडखोरी करावी लागणार आणि ते तुम्ही एकटे असणार. ह्या 2 गोष्टी सत्य आहेत. सततची बंडखोरी एकदा करून पुरत नाही. मी कुठल्याही आत्ता एका साध्या फंक्शनला गेलो, कितीही वेळेला मी सांगितलेलं असलं तरी सुद्धा मला येऊन पटकन ते देवाला, आता रंगमंचावरती मी असताना जर नारळ फोडा म्हटले, हे म्हटलं मी बरं, मी काही इतका त्याच्यात गुंतलेलो नाहीये की मला काहीच फरक पडत नाही त्यांनी. ओके, आता मी तुम्हाला सांगून जर तुम्ही असं करणार असाल तर ठीक आहे, मी करून मोकळा होतो, पुढे जातो. सांगायचा मुद्दा काय की ही बंडखोरी सततची आहे आणि ती एकट्याचा लढा आहे हा, हे मान्य करायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही सामाजिक, फक्त धार्मिक नाही, कुठल्याही सामाजिक सोकळ नियम आणि चौकटींच्या विरुद्ध तुम्हाला जर काही करायचं असेल तर तो सततचा रिबेल आहे आणि सोलो रिबेल आहे. या बाबतीत बोलत असताना अतुल कुलकर्णी, हे सगळं राजकारण आहे, हे प्रामुख्यानं लोकांमुळे ठरतं. आज आजच्या काळामध्ये नुसते लोक नसतात, त्या लोकांची मतं असतात आणि या मतांच्या बाबतीतली जी कविता आहे, ही कविता मी सगळ्यात शेवटी त्यांच्यासाठी ठेवलेली, जी ते आपल्या पॉडकास्टच्या शेवटी आपल्याला समोर सादर करतील. पण ही लोकमताची डुबकी. मतं गर्दी करतात, मतं डुबकी घेतात, लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात, लोक रडतात, भेकतात, लोक शांत होतात. 5 वर्ष सरतात, 12 वर्ष सरतात, परत मतं गर्दी करतात, मतं डुबकी घेतात, लोक चिरडले जातात, लोकांची प्रेतं बनतात, लोक रडतात, भेकतात, लोक शांत होतात. आणि मग पुढेही त्यांनी लिहिलेलं आहे, मतं मनोरे रचतात, मतं जल्लोष करतात, लोक कोसळून पडतात, घायाळ होतात, रडतात, भेकतात आणि पुन्हा शांत होतात. आणि हे सगळं 5 वर्षानंतर जणू काही आवर्तन असावं अशा प्रकारे होत राहतं.
माझा आपल्याला प्रश्न आहे, मग आपल्या फाउंडिंग फादर्स ज्याला आपण म्हणतो, देशभरात जगभरातच डेमोक्रेसी सगळ्यांनीच मानलेली आहे, बहुसंख्य देशांनी, आणि एक बहुसंख्याकांच्या मतं अशा अर्थ ना, बहुसंख्याक म्हणजे धर्म, आणि हे मिळून हा देश कोणाचाही देश चालवतील. आणि सर्वसामान्य एक लोकांमध्ये एक असते, एक प्रेरणा असते, जाणीव असते, विवेक असतो, आणि आपल्या भल्या बुराची समज असते, असे सगळे मिळून तो देश, तो भाग सगळा चालवतील. मग असं असताना, आणि म्हणून ते लोकशाही, म्हणून तर ती लोकशाही लोकांसाठी केलेली, ज्याच्यात विरोधकांना जागा आहे, बाकी सत्ताधारी बहुमताच्या बळावर सत्ताधारी होतात, असं असताना जेव्हा अतुल कुलकर्णींची ही कविता येते, मत रक्त सांडतात, लोक शांत राहतात, लोक भक्त असतात, लोक मतं बनतात, मतं आंधळी होतात, लोक ठेचा खातात, हा इतका कडवट, थोडासा कटू सूर का लागला मग कवितेमध्ये? हा कडवट आणि कटू नाहीये, हे एक सत्य आहे असं मला वाटतं. ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो फरक आहे तो काय आहे, की लोक आणि मतं. म्हणजे शेवटी आता वाचलं की लोकांची मतं होतात. मतं कुठल्या अर्थाने? वोट, या अर्थाने मत. म्हणजे मी हिंदीत करताना ते वोट बरोबर केलेलं आहे. काय आहे ना, की राजकारण ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. कुठलाही एक समूह चालवायचा असेल, एक 4 जणांचं कुटुंब जरी चालवायचं असेल तरी त्याच्यात राजकारण असतं. 2 माणसं एकत्र आली की त्याच्यामध्ये राजकारण हे असतं. त्याला सतत निगेटिव्हली बघायची गरज नाहीये. एक काय म्हणू, मनुष्य व्यवहार हा जर चालवायचा असेल आणि तो जेवढा जेवढा मोठा समूह होत जातो, एकाच्या ऐवजी 2, 2च्या ऐवजी 4, 4च्या ऐवजी व्हॉट एव्हर, 4 करोड, तर तुम्हाला इतकी मतं ही जर हे करायची असतील तर त्याच्यात तुम्हाला थोडं ह्याला थोडं त्याला असं करत करत तुम्हाला ते त्याच्यात त्या अर्थाने मी म्हणतोय राजकारण करायला लागतं, जे कुटुंबात आई करते, वडील करतात, भावंड करतात, की ते एक बाबा एक व्यवस्था चालावी, ह्या अर्थाने सगळ्यांना एकत्र घेऊन आपण जाऊया. कधी ह्याचं ऐकू, कधी त्याचं ऐकू, ह्या अर्थाने मी राजकारण म्हणतोय. तर कटुता किंवा हे नाहीये. होतं काय, की हे राजकारण जे आहेच, जे आवश्यक आहेच, परंतु ते जेव्हा आपण आत घ्यायला लागतो ना, म्हणजे इतकं आत आपण घ्यायला लागतो की ते पर्सनल करायला लागतो ना ज्यावेळेला, त्यावेळेला घोळ होतो. आपण माणूस आहोत, आपण फक्त मत नाही आहोत. मी एका कुठल्या तरी विचारधारेचं, कुठल्या तरी एका पक्षाचं, तो डावा असो किंवा उजवा असो, कुठलाही असो, मगाशी आपण म्हटलं की डावं सुद्धा इतक्या टोकाला जाऊन आलंय. मी नुसता माणूस नाहीये, मी आता मत आहे, असं जेव्हा आपली भूमिका व्हायला लागते, राजकारण तुम्ही इतकं आत आणून देता, मग ती साहित्य संमेलनं असोत किंवा साधी कुठलीही फंक्शन्स असोत, राजकारणाने कुठपर्यंत यायला हवं हे राजकीय नेत्यांनी सुद्धा ठरवायला पाहिजे आणि ते समाजाने सुद्धा ठरवायला पाहिजे, की याच्या पलीकडे आता आतमध्ये राजकारण मी नाही, आता मी माणूस आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की आपण माणूस आहे, तेव्हा काय आहे की मी दुसऱ्याचा विचार करतोय काहीतरी, मी आदान प्रदानाला जागा ठेवतोय. जेव्हा 2 माणसांच्या मधली जागाच नष्ट होते ना संवादाची, त्यावेळेला हुकुमशाही निर्माण होते. इंडिव्हिज्युअल मध्ये सुद्धा, मी फक्त देशाच्या आणि राजकारणाच्या दृष्टीने म्हणत नाहीये. मी आधी जन्मलेलो आहे, मी तुझा बाप आहे, मी सांगेल तसं ऐकायचं, कारण मी शहाणा आहे. असं जर मी एकदा ही डेफिनेशन ठरवली, कारण मी आधी जन्मलोय, मला जास्त कळतं, जास्त ज्ञान आहे म्हणून नाही, मी आधी जन्मलोय म्हणून तू माझा ऐक, ही हुकुमशाहीच आहे ना घडणारी कुठल्याही कुटुंबामध्ये किंवा कुठल्याही रिलेशनशिपमध्ये. कारण किंवा मी पुरुष आहे, तर आता मला समाजाने एक स्थान दिलंय, आता तू स्त्री आहेस तर तू ऐकलंच, ही हुकुमशाही आहे पूर्ण. तर मी जेव्हा हे माणूस पण माझं विसरून मी स्वतःचं एक मत, मी फक्त मत असतो आणि त्या मत बनून मी बाकीचे सगळे निर्णय घेतो, तिथे गडबड ही समाज म्हणून आणि कुटुंब म्हणून सुरू होते. आणि त्यामुळे आज मी माझ्या फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नाहीये, कारण मी नाही राहू शकत आहे. अशा पद्धतीचं तिकडे चर्चा आणि हे असतात. असं आम्हाला वाटायचं फक्त आमच्या बाबतीतच सगळीकडे असं झालेलं आहे. हे दुर्दैव आहे, कारण जागाच नाहीये काही. जर मी समजा त्या अर्थाने मायनॉरिटीमध्ये असेल तर मला जागाच नाहीये त्या ह्याला. उलट मला असं काहीतरी अत्यंत ज्याला सायंटिफिक बेस नाही, ज्याला फॅक्च्युअल बेस नाही, असं काहीतरी मला सतत ऐकावं लागतंय.
तर मग मी त्याच्यात सांगायचा मुद्दा काय की इथे जेव्हा हा संपला, हा संवाद होणं, मी माझं माणूस होणं संपलं आणि मी एक मत झालो की माझी सत्सद विवेक बुद्धी संपली. आणि ते असं मला वाटतं आत्ता जास्त जास्त होतंय की मी आधी एका कुठल्या तरी विचारधारेचं मत आहे, माणूस वगैरे सगळं नंतर, आणि तिथे गडबड आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ते मी लिहिलेलं आहे, तो हे निमित्त आहे. मी म्हटलं तसं परत हा ग्लोबल फिनॉमिना आहे. मी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना मी थोडं आणखी पर्सनल होणार आहे, पण ते मुद्दे जरी पर्सनल असले तरी ते जागतिक आहेत. तो फिनॉमिना वाढत चाललेला आहे आणि म्हणजे त्याचा परिचय सुद्धा आहे. एक उदाहरणापासून सुरू करतो. म्हणजे मी प्रामुख्यानं कुटुंब व्यवस्था या अर्थानं घेतो. इनफॅक्ट कुटुंब व्यवस्था हे स्वतः एक मोठं राजकारण आहे. त्यातले निर्णय, कारण ते निर्णय त्यातले निर्णय आणि ते नंतर कुटुंब आणि कुटुंबाचं युनिट आणि अशी कुटुंबाच्या कुटुंब त्यातून तयार होणारी, मग ती पर्क्युलेट होणारी संस्कृती कोणतीही असेल. अशाच एका मुलाखतीला बघत होतो. त्याच्यामध्ये त्या बाई लग्न संबंधांबद्दल बोलताना असं म्हणाल्या की आपण काही नियम मान्य केलेले आहेत तर ते मान्य केले पाहिजेत. आपण जसं उकरड्यावर खात नाही तसं आपण बाकीच्याही गोष्टी करू नये. म्हणजे त्यांनी पॅरलल संबंधांच्या बाबतीत त्यांचं म्हणणं होतं. एकीकडे पॉलिॲमरी सारख्या विषयावरती पेपरमध्ये नीट विस्तृत लेख येतो, त्याच्यातल्या इंट्रिकसीज लक्षात येतात. अशी उदाहरणं पूर्वापार सुद्धा दाखवता येतात आपल्याला की हा किती नाजूक विषय असतो. आणि नंतर एकदम जाहीरपणे अशी विधानं सुद्धा केली जातात की ज्याची तुलना थेट एक विषय किती सेन्सिटिव्ह आणि त्याची थेट तुलना सांडपाणी आणि या गोष्टींसाठी केली जाते. असाच आणखी एक विषय जो तुमच्याशी निगडीत आहे आणि तो सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही त्यावर बोललेला सुद्धा आहात, तो म्हणजे तुम्ही चाइल्ड फ्री आहात. आता त्याच्यामध्ये परत डिंग्सचा मुद्दा वेगळा, चाइल्ड फ्री असणं वेगळं आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या. तर मी ह्या सगळ्याला एक मॉड्यूल म्हणून बघतो. कुटुंब व्यवस्थेची ती एक्सटेन्शन आहेत आणि आताच्या काळातली कुटुंब, लग्न संस्था, एकत्र असणं, लिव्ह इन असणं, सिच्युएशनशिप हा शब्द सुद्धा आता झालेला आहे. काही जणांची दीर्घकालीन सुद्धा सिच्युएशनशिपच आहे. तर या भोवतालाकडे कसं बघता? म्हणजे अतुल कुलकर्णी त्यांचं एक कुटुंब, तुम्ही आणि गीतांजली, आणि मग तुम्ही बाहेर बघताय तेव्हा ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स आहेत आजूबाजूला. आता आपण राजकारण आणि जनता आणि पक्ष राजकीय बाजूला ठेवूयात. आता कुटुंब या मॉड्यूलकडे येऊयात. काय आहे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुष्य प्राणी, फक्त मनुष्य प्राणी असं जर म्हटलं तर आपण मगाशी म्हटलं त्याचा करोडो वर्षांचा इतिहास आहे. आणि ह्या ज्या सगळ्या व्यवस्था आपण निर्माण केलेल्या आहेत ना, त्या सगळ्या व्यवस्थांचा इतिहास हा 10-12 हजार वर्ष आहे फक्त. करोडो वर्ष कुठे आणि 10-12 हजार वर्ष कुठे. आता हे जे मी काही म्हणतोय ही माझं मत नाहीये, हे अनेक अँथ्रोपॉलॉजिस्टनी लिहून ठेवलेलं आहे. मंगला सामंतनी मराठीमध्ये अनेक पुस्तकं, स्त्री पर्वसारखी आणि अनेक पुस्तकं लिहून अनेक लेख लिहिलेले आहेत. तर मी जे काही सांगतोय आता ती फॅक्ट आहे. फॅक्ट अशी आहे की मनुष्य प्राणी, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण पॉलिगॅमस आहोत. तर पॉलिगॅमस याचा अर्थ पण एकाच वेळेला अनेक जणांच्या काय म्हणूया संबंध असू शकतात आपले असे. मग ते प्रेमाचे संबंध असतील, शारीरिक संबंध असतील, ते स्त्री असो किंवा पुरुष असू शकतात, असतात. हे आपलं नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, हा भाग आहे. आता शेतीचा शोध लागेपर्यंतचा एक, आणि हे सगळ्या फिलॉन्थ्रॉपिस्टने म्हणून ठेवलं की युव्हल हारारी सुद्धा म्हणतो की सगळ्यात गोची नांगराच्या शोधानंतर झालेली आहे मनुष्य प्राण्याचे जे काय झाला, मग संपत्तीची एक्सेस संपत्ती तयार झाली सगळे. आणि नाही, पहिल्यांदा संपत्ती ही कॉन्सेप्ट तयार झाली मुळात. जसा शेतीचा शोध लागला तसा संपत्ती ही मुळात एक कॉन्सेप्ट तयार झाली. काय झालं की तोपर्यंत काही प्रश्नच नव्हता. आपण फक्त आईला माहित असायचं की हे माझं मूल आहे, तेही काही वर्ष माहिती असायचं. त्याच्यानंतर आपण इडिपस सारखी नाटकं आपण ग्रीक ह्याच्यामधली वाचले ते, आणि अनेक त्याच्यामध्ये की आईला सुद्धा काही वर्षानंतर ओळखू येत नव्हतं. आणि इडिपस कॉम्प्लेक्स असा त्याला शब्द आहे सायकोलॉजीमध्ये, की आईच मुलाच्या प्रेमात पडली, कारण तिला माहितच नव्हतं हे आपलं मूल आहे वगैरे. पुरुषांना तर माहित असण्याची फार गरजच नव्हती, म्हणजे नसायचंच माहित कोणाला. इनफॅक्ट अँथ्रोपॉलॉजीमध्ये असं म्हटलं जातं की शरीर संबंध आणि मूल होणं याच्यामध्ये काहीतरी संबंध आहे हे सुद्धा कळायला कित्येक हजार वर्ष लागली मनुष्य प्राण्याला. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा शेतीचा शोध लागला त्यावेळेला मुख्य म्हणजे 2-4 गोष्टी अचानक झाल्या. त्यापैकी एक गोष्ट झाली ते म्हणजे आपण स्थिर झालो, की जे काय भटकायला लागत होतं ते कमी भटकायला लागायला लागलं. आपण जास्तीत जास्त स्थिर व्हायला लागलो, कारण अन्न एकाच ठिकाणी, आपल्याला अन्न पाणी वगैरे एकाच ठिकाणी मिळायला लागलं. ती टेक्नॉलॉजी आपण शोधून काढली.
मग अर्थातच नागराच्या शोधानंतर त्याचं प्रमाण वाढलं की एक मोठा जमिनीचा तुकडा. आणि आता लक्षात घ्या, त्यावेळेला जर अख्खी अशी झाडं बिडं असतील, जंगल असेल, तर ते जंगल साफ करण्यापासून, ते नांगरण्यापासून, ते हे करण्यापासून इतकं फिजिकल वर्क त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामध्ये अर्थातच स्त्रियांना सहभाग घेण्यात खंड पडत होता, कारण देवर म्हणजे ते गरोदर असायच्या, मुलं त्यांना सांभाळायला लागायची. म्हणून करत करत तो पुरुषप्रधान व्यवसाय झाला. हे सगळं अँथ्रोपॉलॉजी मधलं सांगतोय, हे माझं मत नाहीये. परत एकदा मी रिपीट कर, मत नाहीये म्हणजे मी क्रिएट केलेलं मत नाहीये, हे मला पटलेलं आणि अँथ्रोपॉलॉजीने अभ्यास करून केलेलं आहे. पटणं न पटणं हा मुद्दाच नाहीये त्याच्यामध्ये, हे आहे सत्य. सायंटिफिकलीच ह्याच्यातनं कोणाला काही वेगळे हे असेल तर तो वेगळा मुद्दा आहे. पण आत्ता ही जी थिअरी आहे ती झालं असं की तो एक जमिनीचा तुकडा, आता असं लक्षात घ्या की पुरुषप्रधान संस्कृतीने एक जमिनीचा तुकडा असा निर्माण केलाय. आता त्याच्यात पोझिशन निर्माण झालंय. मला हे माहितीये की मी मरणार आहे, हे तर माझं, हा तुकडा मी श्रमाने तयार केलेला आहे. आता हा मला माझ्याच मुलाला किंवा मुलीला द्यायचं आहे. मग काय, मला कळलं पाहिजे की हे माझंच मूल आहे. ही पुरुषांची निकड होऊन बसली. हे कसं होईल? तर जेव्हा तुम्ही बायकांना कंट्रोल कराल, त्याच वेळेला तुम्हाला हे कळेल की हे माझंच मूल आहे. ही एक पुरुषांची निकड झाली. आणि त्यातनं तुम्ही बघितलं असेल, सगळ्याच संस्कृतीमध्ये एक पुरुष आणि अनेक बायका हे समाजामध्ये मला स्वतःला 2 पणज्या होत्या. हे मी आत्ताची गोष्ट सांगतो. म्हणजे मी 10वी-12वीत असताना माझ्या पणज्या वारल्या आणि दोन्ही शेजारच्या घरात राहत होत्या, म्हणजे जवळजवळ एकाच घरात राहत होत्या. इतकं ते आपण अलीकडचं बोलतोय आणि हे समाजमान्य ह्याच्याबद्दल बोलतोय आपण. पण अर्थातच त्याच्यानंतर जमिनीचे म्हणजे एवढ्या बायका, मग तेवढी मुलं, मग त्याच्यात तेवढे वाटे वगैरे, हा एक प्रॉब्लेम झाला. आणि आपलं परत एकदा टेक्नॉलॉजी, जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं त्यावेळेला अख्खं नगर रचना जास्त स्ट्रॉंग झाली, लोक एका ठिकाणी येणं आवश्यक झालं, कारखाने निर्माण झाले, प्रॉपर्टीचे कॉन्सेप्ट हळूहळू बदलायला लागली. मग नॅचरली म्हणजे अनेक स्त्रिया आणि मग त्यांच्या अनेक मुलं हे परवडण्याचं झालं. ते फक्त ज्यांच्याकडे खूप जमीन किंवा खूप श्रीमंत होते त्यांनाच ते परवडत होतं. आणि मग उच्चवर्णीय आणि हे ते वगैरे. आणि मग ते हळू कमी 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 होत आता आपण मोनोगॅमी मध्ये आलेलो आहोत. ह्याला इकॉनॉमिक्स हे कारण आहे, हे ध्यानात घेऊया आपण. मोनोगॅमीला जे धक्के बसतायत त्या विविध कन्सेप्टमुळे, मग ते लिव्ह इन असेल, लग्नच न करणं असेल, सिच्युएशनशिप आणि तत्सम गोष्टी असतील. मी अजून त्यातून जेंडरचे तयार झालेले प्रकार तर आणखीच वेगळा मुद्दा, पण तो गृहीत धरूया, कारण त्याच्यामुळे लग्नाचे आणखीनच डायमेन्शन्स आहेत की अमुक एक व्यक्ती स्त्री पुरुष याच्या पलीकडचे जे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्वतःला धरते की मी स्त्री नाहीये, माझी फ्लुइड सेक्शुअलिटी वगैरे वगैरे. पण आता आपण सोपे करण्यासाठी अगदी तेवढंच धरूया. तर लग्नच नाही करायचं, एकटंच राहायचं आहे, लिव्ह इन मध्येच राहायचं आहे, किंवा अशा सगळ्या गोष्टी हे होणार आहे यापुढे सुद्धा. काय झालं, आता आपण ज्या टप्प्यापर्यंत बोललो ना की मोनोगॅमी पर्यंत आलो, या सगळ्या व्यवस्थेमध्ये जसं मी म्हणालो तसं स्त्रियांना कंट्रोल करणं हा अत्यंत महत्वाचा घटक होता आणि आहे. आपण त्याला तुम्ही पॅट्रिआर्की म्हणा, तुम्ही पुरुषसत्ताक पद्धती म्हणा, तुम्ही राजकारण, समाजकारण, धर्मकारण कुठलंही घ्या, त्या सगळ्यामध्ये पुरुषसत्ताक हा फार महत्वाचा भाग झाला. एका टप्प्यानंतर जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्त्रियांना शिक्षण, त्यांचं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या मताचं स्वातंत्र्य हे जसजसं वाढायला लागलं तसतसं हा जो पुरुषसत्ताक ही जी पद्धती आहे ती क्वेश्चन व्हायला लागली की नाही, हा तर अन्याय आहे, हे योग्य नाही आहे. आणि हा जो काय एक ह्याला म्हणताना काय, म्हणजे मला ते फार गंमत वाटते, जेव्हा 50 वर्ष संसार टिकला. अरे लग्न मोडलं नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही डिवोर्स घेतला नाही. याचा अर्थ असा नाही, जेव्हा तुम्ही स्त्री आणि पुरुष लग्न केलेले त्याच्यामध्ये स्त्री ही सेकंड सिटिझन सुद्धा नाही, ती दुय्यम. असंच तुम्ही तिला दाबून आणि कंट्रोल ठेवल्यानंतर आणि मग तुम्ही म्हणणार की नाही टिकलं, त्याला कितपत टिकलं म्हणायचं ह्याविषयी मला शंका आहे. तर मुद्दा असा की जेव्हा स्त्रियांना ह्याची जाणीव झाली की अरे मला काहीच ह्या अख्ख्या व्यवस्थेमध्ये तुम्ही स्वातंत्र्य ठेवलं नाहीये आणि मला उलट तुम्ही कधी देवी करता, कधी माझ्यावरती मोरॅलिटी लादता,
कधी मला अख्खं माझं स्त्रीत्वाचं हेच जणू काही स्वयंपाक आणि मूल सांभाळणं हेच माझ्या टिक मार्क्स आहेत मेन असं सगळं मानता. मग मंगळसूत्र आणि कुंकू हेच माझं, हे सगळ्या पुरुषांनी जे जे काही शक्य होतं ते सगळं करून स्त्रीला कंट्रोलमध्ये ठेवलं. जेव्हा त्यांना हे लक्षात आलं की हे, तेव्हा नॅचरली या व्यवस्थेला आता हळूहळू धक्के बसायला सुरुवात झालेली आहे. पण प्रॉपर्टी ही कॉन्सेप्ट अजून आहे, ह्या ज्या काही सगळ्या मोरॅलिटीज आहेत ते सगळं अजूनही आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजामध्ये जे स्तर आहेत ते अजूनही आहेत. त्यामुळे हे धक्के बसणं किंवा हे जे होणं किंवा डिवोर्स फॉर एक्झाम्पल, ही संकल्पना आता त्या अर्थाने सहज होणं. म्हणजे परवाच मला कोणीतरी सांगत होतं की डिवोर्स झाल्यानंतर आपल्या म्हणजे आधीच्या बायकोच्या लग्नाला हा जाऊन त्याची तयारी करत होता वगैरे असं एका सीजमध्ये पण आणि प्रत्यक्षात पण झालेलं आहे. आता हा फ्रीडम जो आपण म्हणतोय तो फार छोट्या समाजातल्या एका अगदी छोट्याशा स्तरामध्ये आलाय. त्यामुळे आपण हे सगळ्या समाजामध्ये झालंय असं गृहीत नको धरूया. स्त्रिया अजूनही मोठा जो एक भाग आहे समाजाचा स्तर आहे त्याच्यामध्ये ते दबलेल्याच आहेत आणि त्यांना अन्यायच त्यांच्यावरती होतो आहे. परंतु ते हे जेव्हा हळूहळू धक्के बसायला लागले त्यावेळेला नॅचरली ह्या गोष्टी होणारच. पण मिसेस सारखी फिल्म आता आलेली आहे की जी प्रामुख्याने द ग्रेट इंडियन किचन वरनं प्रेरित आहे. त्याला असाही विरोध करणारा वर्ग आहे ज्याच्यात महिला आहेत की काय 2 वेळचं जेवण बनवायला लगेच त्रास होतो का, किंवा असे सिनेमे दाखवून किंवा अशा या गोष्टी करून तुम्ही कुटुंब व्यवस्था ही केवळ खलनायकीच आहे, शोषण करणारीच आहे. बाकीच्या एवढ्या हजारो लाखो कुटुंबांनी, लाखो पती पत्नींच्या जोडप्यांनी संसार केलेच की. आणि मग त्यामुळे त्या मिसेस सारख्या फिल्मला किंवा तशा प्रकारचे सूर मानणाऱ्या ह्याला अचानकच समाजद्रोही किंवा असं प्रोपोगंडा दाखवला जातो, म्हटलं जातं त्याला. परत माझं तेच म्हणणं आहे की हे एक मत आहे ना त्या सिनेमाने दाखवलेलं. तर आता विरोध म्हणजे काय, तो परत तोच आहे की ह्याच्यावरती तुमचं मत असं नाही आहे, ओके ठीक आहे ना, तुम्हाला असं वाटतं आणि असं आहे की नाही कुटुंब व्यवस्था टिकली तरच सगळं टिकेल वगैरे. पण ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या तुम्ही नाकारू नाही शकत असं माझं म्हणणं. आणि स्त्रीचं सुद्धा काय होतं, माझी एक मैत्रीण आहे तिने ते फार सुरेख एका ठिकाणी मांडणी केली. ती म्हणाली की काय आहे की एका कामाच्या ठिकाणी समजा अनेक स्त्रिया जमलेल्या आहेत तर त्या एकमेकांच्या शत्रू आहेत का, नाहीत. म्हणजे त्या अर्थाने जेव्हा त्या कुटुंबात जातात आणि ती सासू आणि सून होते त्यावेळेला तो संघर्ष का सुरू होतो, तो स्त्रियांमधला संघर्ष नसतो, तो त्या व्यवस्थेने करून ठेवलेला संघर्ष असतो. कारण त्या सासूला जे काही करायला लागलेलं तिला आलेले अधिकार आहेत, नणंद भावजय हे सगळे त्या व्यवस्थेचा तो भाग आहे. त्याच स्त्रिया अदरवाईज भेटल्या तर त्या अदरवाईज इन द सेन्स तशा पद्धतीचं रिलेशन नसताना भेटेल, ती सासूच कुठेतरी जाईल तेव्हा ती मैत्रीण असू शकेल, पण ती सून हे वेगळं. हे टिपिकल ह्याचं मी सांगतो जे आपल्या सिरियल्स मध्ये पण फार मोठ्या प्रमाणात दाखवलं जातं. मग या कुटुंब व्यवस्थेला एकीकडे मुळात लग्न करणं किंवा पार्टनरशिप किंवा हे काय लिव्ह इन वगैरे असे काही धक्के आहेत, आणि दुसरीकडे जो मुद्दा मी थेट तुमच्यापर्यंत येऊन नेणार आहे तो असा की मूल होऊ न देणं. कुटुंब व्यवस्थेचं डिसइंटिग्रेशन, नवरा पती पत्नी या लेवलचं एक डिसइंटिग्रेशन होतंय, आणि पती पत्नी असले तरी मग मूल होऊ न देणं किंवा या दृष्टीने पण जात आहे. सो हे डिसइंटिग्रेशन किंवा ह्याच्या मागची आपण बाकी सगळं सोडून देऊया, थ्योरी आणि बाकीचं काय चाललंय ते. व्यक्तिगत पातळीला आजही हा फार टाबू विषय आहे. मूल होऊ न देणं किंवा मूल न होणं कोणत्याही कारणासाठी हा थोडासा अरे काय नेमकं झालं, ठरवलंय की नाही ठरवलंय, होतच नाहीये का, किंवा कोणामध्ये दोष आहे वगैरे, टिपिकल सगळ्या गोष्टी. तर हा निर्णय घेण्यामागची काय भूमिका आहे, आजही त्याला रिस्पॉन्स तुम्हाला कसा दिसतो? आणि संख्या म्हणजे असं दिसतंय की आज अनेक आपण काही नावं घ्यायची गरज नाहीये, पण चित्रपट सृष्टीमध्ये किंवा मला सुद्धा भोवताली बघायला मिळते की अनेक कपल्स ही चाइल्डलेस आहे किंवा चाइल्ड फ्री आहेत. पहिल्यांदा आपण हा लग्न आणि लग्न व्यवस्थेचा 2 जे मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा आधी बघू. तर आत्ता परत एकदा तेच आहे की जोपर्यंत प्रॉपर्टी ही कॉन्सेप्ट आहे, मला हे सगळं कुठेतरी मी कमवलेलं कुणाला तरी द्यायचं असं जोपर्यंत आहे हा प्रकार, तोपर्यंत आपल्याला ह्याचं ठोस उत्तर मिळणार नाही. पण हा डिस्टर्बन्स असणार आहे. जर त्याला डिस्टर्बन्स म्हणायचं असेल तर माझ्या दृष्टीने तो डिस्टर्बन्स त्या अर्थाने नाहीये, हे क्वेश्चनिंग आहे. त्या सगळ्या पुरुषसत्ताक कुटुंब व्यवस्था आपण जेव्हा म्हणतो ती पुरुषसत्ताक आहे, आधी मान्य करूया आपण, ती हे नाही. आणि त्यामुळे ह्या स्त्रिया सुद्धा विरोध करतायत असं जेव्हा तू म्हणतोस त्यावेळेला त्या व्यवस्थेच्या व्हिक्टीम आहेत आणि म्हणून तो भाग आहे असं माझं मत आहे. कारण ते सुद्धा कळायला लागतं ना की नाही हा अन्याय आहे खरोखर. बरं, तुम्हाला अन्याय वाटत नसेल ओके, पण ज्यांना वाटतोय त्यांचा तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांना तो वाटता कामा नये. हा आग्रह चुकीचा आहे
असं मी म्हणेन. ज्यांना त्या व्यवस्थेमध्ये प्रयोग करून बघायचे आहेत, उदाहरणार्थ लिव्ह इन करून बघायचं आहे, उदाहरणार्थ मूल म्हणजे तो त्याचा भाग नाहीये. आता माझी जी कारण ते मी सांगेन ती वेगळा भाग आहे, पण तरी सुद्धा आपण एक ओव्हरऑल माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्याला त्रास न देता, जे मला समलिंगी ह्याच्याबद्दल सुद्धा माझं मत आहे की तुम्हाला त्रास देत नाहीये ना कोणी. 2 पुरुष एकमेकांवरती प्रेम करतायत, 2 स्त्रिया एकमेकांवरती प्रेम करतायत, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम असेल? नाही, पण ते आमची व्यवस्था बिघडून, हा तो व्यवस्था इथे ते परत आपण येतो. त्यामुळे त्या व्यक्तीपेक्षा, जर ज्याचा विरोध असतो त्या व्यक्तीपेक्षा सुद्धा त्या व्यवस्थेचा मी भाग आहे आणि हे 2 कोणीतरी बंडखोर आहेत म्हणून त्याची भीती वाटत असते आणि त्यातनं एक इन्सिक्युरिटी वाटत असते. शब्द आहे वोक कल्चर, आणि हे तुमचं कल्चर, हे वोक कल्चर हे इतरांमध्ये पसरेल ऍज इफ ते एक लागण आहे, रोग आहे, आणि मग समाज कसा होईल म्हणून, जे तुम्ही अगदी सुरुवातीला म्हणाला होता ना की असं झाल्यामुळे असं होईल त्याचीच भीती इतकी आहे. हा, तर तेच माझं म्हणणं तेच आहे की ह्या ज्या व्यवस्था आपण करून ठेवल्या 10,000 वर्षापूर्वी केवळ, तर त्या इतक्या आर्टिफिशियल आहेत की त्या क्वेश्चन होणारच. आत्ता परत त्याच्यात वोक काय वॉट एव्हर त्याला जे काही अमेरिकेमध्ये हा भयंकर पॉप्युलर झाला आता इलेक्शनमध्ये, तर हे साहजिक आहे. मी ह्याच्यात चूक म्हणत नाही, कारण हा जेव्हा जेव्हा जिथे जिथे डिस्टर्बन्स होतो तिथे तिथे तो त्या वेळेला क्वेश्चन होणार आणि त्याचा स्वतःचा एक प्रवास असेल. तर तो प्रवास कसा काय होतोय तो आपण बघूया, आणि ते पूर्ण अर्थकारणावरती आणि समाजकारणावरती ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे त्याचं काय काय होतं ते आपण बघू. सो आता एक आपण 2 व्यक्तींमधल्या संबंधांबद्दल बोलू. कुटुंबाचा जे पहिला पाया म्हणजे कोणीतरी एकत्र आलं पाहिजे. पुढचा पाया त्याच्याने संतती निर्माण झाली पाहिजे, म्हणून तर ते कुटुंब आहे ना. नुसतं कपल हे कुटुंब अजूनही तसं कदाचित कोणीच मानणार नाही, म्हणजे कोणी मानेल किंवा न मानेल. आता इथे पुढचा मुद्दा आहे मूल न होऊ देणं. त्याच्यामधले बायोलॉजिकल हा पूर्ण आस्पेक्टच वेगळा आहे, पण मग त्याच्यातला डिंग्सचा मुद्दा आहे, डबल इन्कम नो किड्स, आणि एक त्याचा मुद्दा पण डबल इन्कम नो किड्स तसा थोडा स्वार्थी आणि थोडा मटेरियलिस्टिक आहे. त्याचं आदरच आहे, त्याच्यात सुद्धा काही चूक नाहीये. पण या व्यतिरिक्त जो एक विचार आहे तो असा की आत्ताच्या या काळामध्ये जिथे जगणं, शुद्ध हवा, पाणी, वायू, जे काही गोष्टी लागतात त्या सगळ्या विविध प्रकारच्या संधी आणि एक उत्तम आयुष्य जगण्यासाठीची शक्यता याचा आकुंचन होत असताना अशा काळामध्ये कशाला मूल जन्माला घालावं, असे विविध प्रकारे ते बघितलं जातंय. किंवा काही ठिकाणी सिंपल नकोय, जबाबदारी नकोय, ती डबल इन्कम नो किड्स पण पुढची गोष्ट आहे, नकोय, आणि मग नंतर डिले होत झाल्यानंतर पुढे ती इच्छाही राहत नाही आणि मग कोणी प्रयत्नही करत नाही. सो मुळात मूल होऊ न देणं या अर्थाच्या विचाराकडे तुम्ही कसं पाहता? एकतर हा निर्णय मी आणि गीतांजलीनी घेतला आणि त्याच्यात अर्थात चर्चा आणि हे ते वगैरे असं सगळा तो एक प्रवास होता. तो काही त्यावेळी फार, म्हणजे आज बऱ्यापैकी हे झालं, आज बऱ्यापैकी याच्यावर बोललं जातं, लेखही येतात. त्या काळी एका आणि आजही महत्वाची व्यक्ती असलेल्या अभिनेता आणि चर्चेत असलेली व्यक्ती तेव्हा निर्णय घेते, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय त्याच्याही आधी. तर त्याच्यामध्ये मी एक अत्यंत, कारण हा सेन्सिटिव्ह मुद्दा असल्यामुळे हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की मी जी काही कारणं सांगतोय ती मी कारणं सांगतोय. त्यापैकी काही कारणं गीतांजलीची असतील, तिची आणखीन काही वेगळी असतील, पण आमचा निर्णय हा एक होता, हे आहे त्याच्यातला. त्यामुळे हे जे मी आता सांगतोय ती माझी कारणं मी सांगतोय. मुळात मनुष्य प्राणी हा इतक्या मोठ्या संख्येने ह्या पृथ्वीवरती असणं अपेक्षितच नव्हतं मुळात. बरं. आणि हे सायंटिफिक आहे, म्हणजे आता आपण जे म्हटलं तर तुम्ही कुठल्याही समाजशास्त्रज्ञाला विचारा, कुठल्या आपण इतक्या संख्येने असणंच अपेक्षित नव्हतं. 7.5 अब्ज वगैरे आपण सध्या. तर आपण इतक्या संख्येने हा प्राणी पृथ्वीवरती असणंच अपेक्षित नव्हतं. मुळात आपण जास्त जण आहोत, हा एक प्रॉब्लेम आहे. तर हे आधी आपण मान्य करूया सुरुवात म्हणून. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या क्षणी तुम्ही आणखीन एक मनुष्य प्राणी जन्माला घालाल त्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवरती अजून वजन टाकणार आहात पर्यावरणाच्या दृष्टीने, कारण कन्झम्पशन वाढणार आहे ना. आता त्याच्यात अनेक अत्यंत एलिटिस्ट पद्धतीची आर्ग्युमेंट्स आहेत की नाही, अमुक एका क्लासमध्ये मूल झालं तर ते अजून 100 नोकऱ्या निर्माण करेल वगैरे. आपण त्याच्यात नको जाऊया, मला त्या म्हणजे तिडी कुठते माझा. म्हणजे तुम्ही केलाय म्हणून असा एक संदर्भ आहे, असा एक मुद्दा मांडला जातो की विशेषतः जे सेटल्ड माणसं आहेत, सगळ्या अर्थानं सेटल्ड आहेत, शिक्षित आहेत, चांगला आर्थिक वगैरे स्तर आहे, त्यांनी मुलं जन्माला घालावी, कारण जेणेकरून तुम्ही भारतामध्ये कोण आहेत असे जे काही 20% आहेत ते वर्णामध्ये उच्चवर्णीय आहेत ना, जास्तीत जास्त अशी लोक आपोआप त्या 20% मध्ये आपोआपच उच्चवर्णीय होतील.
तर ते म्हणूनच म्हटलं की हा मुद्दा पण अगदीच मग हे आहे. तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या जातीचे अभिनिवेश नका आणू, पण अशीच पिढी संतती निर्माण केल्यामुळे अभिनिवेशाचा मुद्दा नाही आहे. तुम्हाला संधी मिळते आहे याचं कारण तुम्ही गेली 1000 वर्ष कित्येक त्याचा फायदे घेतलेले आहेत. आता तुम्ही आम्हाला हा ऍडव्हान्टेज मिळाला, आम्ही आमचे ते जाऊ देतो. खूपच वेगळा हे आहे, एक फाटा आहे, पण ते चूक आहे आणि तो विचारच अत्यंत चुकीचा आहे. आपण बेसिक गोष्टींकडे जाऊ असं मला वाटतं. तर तुम्ही लोड टाकणार आहात बरं पृथ्वीवरती, बरं, कारण त्याला जागा लागणार आहे, त्याला खायला लागणार आहे, त्याला पाणी लागणार आहे, त्याला हे लागणार आहे. आणि तुम्ही मुळातच अशक्य अशा संख्येला येऊन पोहोचलेला आहात. आता त्याच्यात अजून एकाची भर घालण्याची काहीच आवश्यकता नाहीये. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा माझ्या डोक्यामध्ये असा होता की 1 किंवा 2 मुलं तुम्हाला असली की तुमची आर्थिक शक्ती, तुमची मानसिक शक्ती, तुमचं ब्रेन स्पेस, हे सगळंच्या सगळं जे काही आहे ते तुम्ही 1 किंवा 2 वरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला लागेल, कारण ती तुम्ही जबाबदारी घेतलेली आहे. यामुळे त्याऐवजी जर ती जबाबदारी नसेल तर ती माझी सगळी जी काही ताकद असेल, आर्थिक ताकद, मेंटल स्पेस, मानसिक, बौद्धिक जे काय असेल ते मी आणखीन जास्तीत जास्त ठिकाणी ते स्प्रेड करू शकेल का, की जिथे ऑलरेडी माणसं जी जगात आहेत त्यांच्यासाठी, जी मुलं जगात आहेत त्यांच्यासाठी. असा विचार एक माझ्या मनात होता, ज्याचं रूपांतर पुढे क्वेस्ट आणि वगैरे माझ्या बाकी सगळ्या जे मी केलं त्याच्यामध्ये एक कारण ते होतं असं पण म्हणूया. चौथा मुद्दा असा आहे की जरा तुम्ही थोडी जरी एक विचार केलात तरी पर्यावरणाचं आपण काय करून ठेवलेलं आहे, काय पद्धतीची हवा आपण आत घेतो आहोत, काय पद्धतीचं अन्न आपण आत घेतो आहोत, हे सगळं जर काय पद्धतीचं आपण शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण तयार करून ठेवलेलं आहे, तर हे सगळं लक्षात घेता तुम्ही खरोखर असं जग आत्ता आहे असं वाटतंय का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपण अन्न खातोय, ज्या पद्धतीची हवा आत घेतोय, ज्या पद्धतीचं पाणी पितोय, ज्या पद्धतीची शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती करून ठेवलेली आहे, ज्या पद्धतीने फक्त पालक असा कंट्रोल राहणं, म्हणजे जरी तुम्ही ठरवलं की नाही नाही मी सगळं कंट्रोलमध्ये ठेवून मी मुलांना तसं वाढवेन, असं तुमच्यावरती कंट्रोल तुमचं असणंच शक्य नाही. अशी परिस्थिती आता आहे, टेक्नॉलॉजीमुळे असेल. या सगळ्या कारणांमुळे आपण असं जग ठेवलंय का की ज्याच्यामध्ये अजून एक मनुष्य प्राणी घेऊन यावा, आणि त्याचं पुढे काय होईल माहिती नाही आपल्याला, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ज्या आपल्या हातात नाही आहेत. तर या सगळ्या कारणांमुळे मला असं वाटलं की काही गरज नाहीये मूल जन्माला घालण्याची. गीतांजली नेहमी एक उदाहरण देते. तिने एक नाटक केलं होतं, सचिन कुंडलकरचं एक नाटक होतं. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, तिने त्या आईचा रोल केला होता आणि ती त्या मुलाला म्हणत असते की अरे तू आता लग्न कर, तुला अपना खानदान आगे जाना चाहिए असं. तर तो मुलगा आईला म्हणतो, ऐसा क्या है अपने खानदान में जो आगे जाना चाहिए. अच्छा. आणि ती म्हणाली की त्या एका वाक्यासाठी मी हे नाटक केलं. मुद्दा असा की आपण इतकं परत त्याचं कनेक्शन कुटुंब आणि ह्या सगळ्या ह्याच्याशी आहे की हा डोलारा, आर्टिफिशियल डोलारा जो आहे तो जर इंटॅक्ट ठेवायचा असेल तर त्याला ह्या अशा गोष्टींनी करकचून बांधावं लागतं. बरं. की आपलं एक काहीतरी खानदान आहे, आपलं एक काहीतरी धर्म आहे, जात आहे, कुटुंब आहे, ह्याव आहे, त्याव आहे, नाव आहे, आडनाव आहे, इतिहास आहे की जो पुढे गेला पाहिजे. मी किती जणांना आपल्या पणजोबांच्या पलीकडचं नाव सांगता येतं, किती जणांना माहिती आहे. आता ते आपले ह्याचे ज्या टेस्ट निघालेल्या आहेत डीएनएच्या, त्याच्यामध्ये म्हणजे कुणीच असं आपल्याला म्हणता येणार नाही की हे त्या अर्थाने प्युअर किंवा ओरिजिनल आहेत. मंगोलिया, इकडनं तिकडनं, इराण बिराण सगळ्यांचा आपल्याला अंश सापडतात ह्या सगळ्यामध्ये. तर हाही जो एक भाग आहे की काहीतरी माझं असलं पाहिजे, काहीतरी ते पुढं गेलं पाहिजे, हा सुद्धा एका पॉइंट नंतर अत्यंत काय म्हणूया त्याला तकलादू ठरतो. मला हा प्रश्न का विचारायचा होता, काहीच दिवसांपूर्वी आता जाहीर बातमी म्हणूनच त्याचा उल्लेख करतोय, प्रार्थना बेहरे अभिनेत्री आहे, तिने जाहीरपणेच म्हटलं होतं तिचं काय अलिबागला त्यांचं घर आहे, फार्म हाऊस आहे किंवा काय, तर ती आणि तिचा पार्टनर ती म्हणाली की आमच्याकडे काय प्राणी आहेत, घोडे आहेत, बाकीचे प्राणी आहेत आणि हीच आमची मुलं आहेत.
तिने तशा प्रकारे स्वतःचं मॅनिफेस्टेशन आपलं बघितलं की माझं एक्सटेन्शन किंवा आमचं एक कुटुंब, तर तिने तशी त्याला परिमाणं दिली. आणि असे अनेक कुटुंब आता होतात. सगळ्यांकडे कधी प्राणी नसतील, पण एखादा कुत्रा मांजर असेल किंवा आम्ही दोघे तेवढे पुरेसे आहोत. पण मग याच्याने विशेषतः जेव्हा तुम्ही त्या काळात निर्णय घेतला होता, त्यावेळी म्हणजे समव्यावसायिक असतील, कुटुंबातले बाकीची कुटुंबीय मंडळी असतील, असा काही हे म्हणजे प्रश्न विचारणं किंवा तो अगदीच काही टाबू असं नाही म्हणत आहे मी, पण एक अवघडले पण या विषयावरचं आपल्या सगळ्या एक्सटेन्शन्समध्ये मैत्री, समव्यवसाय, कुटुंबीय असं तेव्हा तोंड द्यावं लागलं. आज बऱ्यापैकी ते ऍक्सेप्टेबल झालेलं आहे. सुदैवाने तसं आम्हाला दोघांना फार फेस नाही करावं लागलं. त्याचं कारण आमची कुटुंब, म्हणजे आमच्या दोघांचे आई वडील किंवा इतर जे जवळचे नातेवाईक होते, त्यांनी कधी फार त्याचं हे आणलं नाही. आणि ते त्यांचं कौतुक आहे, दोन्हीकडच्या जे इमिजिएट फॅमिलीज होत्या त्यांचं. त्यामुळे तेवढं त्या पद्धतीने प्रेशर आलं नाही. हे आमचं सुदैव आहे. हे सगळ्यांच्या नशिबी असेल असं मला वाटत नाही. त्याच्यातनं म्हणून तो एक रिबेल, मगाशी म्हणाल तसं कॉन्स्टंट रिबेल असू शकतो. काही काही वेळेला त्याचा अर्थातच लोकांनी विचारणं, शेजार पाजारांनी विचारणं एस्पेशली, की काय, कधी आणि मग काय वगैरे वगैरे, असं काही काही वेळेला झालं. त्याचा दुसरा एक भाग मला असं वाटतो, तो म्हणजे माझी जी काय एक परसिव्ड पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे कोणी माझ्या फार वाट्याला जात नाही त्या बाबतीत. त्याचाही परिणाम असेल की माझ्यापर्यंत ह्या जवळजवळ कधीच नाही पोचल्या. मला बसून असं कोणी कधी विचारलं नाही, इन्क्लुडिंग माझे आई वडील. जर काही झालं असेल तर थोडंफार कदाचित गीतांजलीलाच त्याचा त्रास झाला असण्याची शक्यता आहे, आणि झालेला आहे काही प्रमाणात, पण तो इतक्या नाही हे नक्की आहे. त्यामुळे आम्ही सुदैवी आहोत, हे त्याचं उत्तर. पण आज हे तुम्ही त्यावेळी ती पावलं, आता तुम्ही कसं मी हे केल्यामुळे समाजासमोर एक उदाहरण तयार होईल असं जरी तुमच्या मनात नसलं तरी त्यावेळी अशा ज्यांनी पावलं उचलली त्याच्यामुळे आज एक असा सेक्शन ऑफ सोसायटी आहे की, आणि सर्व जातीय सर्व धर्मियांमध्ये, की जे जाणीवपूर्वक ठरवत आहेत की आम्ही होऊ देत नाही आहोत. आणि त्यांची स्वतःची काही कारण आहे, ते आर्थिक असतील, सामाजिक हे पण असेल, सायकोलॉजिकल, दोन जणांमधल्या पण भावनांचा भाग असेल. याच्यानंतर मला म्हणजे ऑलमोस्ट मी शेवटच्या प्रश्नाकडे बोलतोय, त्यानंतर मी कवितेकडे तुमच्या जाणार आहे. तुम्ही आता 60th गेलाय, मला खरंच पटत नाही. म्हणजे मी एक बेसिक, आपण बघतोच ना आता मुलाखतीसाठी एक बेसिक काही काही वाचावं. 1965चा तुमचा जन्म आहे, तुमचे 60च्या आसपासात 60 गाठलीच आहे तुम्ही, म्हणजे पटत नाही. आणि तुमचं असं सदाहरित असणं सदैव राहावं अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा बायोस्कोप मराठीतर्फे. पण एजिंग हा भारताचा एक मोठा मुद्दा आहे. आतापर्यंत आपल्याला यंग इंडिया, एज ऍडव्हान्टेज वगैरे, डेमोग्राफिक ऍडव्हान्टेज वगैरे होतं, पण आता लवकरच आपण टुवर्ड्स त्या दिशेने जातोय की वृद्धांचा देश या दृष्टीने व्हायला चाललेलो आहोत. तुम्ही त्या पिढीमध्ये आहात. 60 ही तरी तुलनेने काही लगेच वृद्धत्व नाहीये, केवळ तो रिटायरमेंटचा एज आहे म्हणून ती 60 आहे. आणि आता 60 ही बऱ्यापैकी आता ऍक्टिव्ह, म्हणजे समाजात 60चे खूप चांगले ऍक्टिव्ह असतात लोक. माझा प्रश्न आहे की अशा प्रकारे हॅपी सोडून द्या, किमान हेल्दी एजिंग, या एजिंगच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता स्वतःचं एजिंग होणं? कारण एजिंग होणं मध्ये तुमच्या वावरावरती निर्बंध येतात, करिअर ऑपॉर्च्युनिटी कमी होतात, तुम्हाला वास्तव स्वीकारावं लागतं की आता आपल्याला मागे यावं लागणार आहे. तुम्ही आता वयाच्या त्या टप्प्यावर नाहीत की भरपूर सगळे मित्रमंडळी आहेत आणि कोंडाळाच्या कोंडाळा आहेत. आता जरा स्वतःच तुम्ही आणि तुमचा इमिजिएट पार्टनर आणि अगदी जवळचे काही मोजके असा एक छोटासा रिस्ट्रिक्टेड एकांत असणार आहे. जीवनाच्या रेजिमच चेंज होते सगळी. या एजिंगला सामोरं कसं जाताय तुम्ही? परत एकदा मगाशी जे आपण बोलत होतो ना, त्याच्याशी थोडंसं कनेक्टेड आहे. मूल होणं, त्याच्यामध्ये एक मोठं म्हातारपणाची काठी, ही जी काही कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे, की त्याच्यामध्ये हे गृहीत धरलेलं आहे की होतं रादर, की माझं मूल हे माझी काळजी घेणार आहे, त्यामुळे मी स्वतःची काळजी घेण्याची काही कारण नाहीये, त्याचं काही कारण नाही, असं एक कुठेतरी इनडिरेक्ट हे आहे की आहेत ना मुलं, मग ते आर्थिक असेल, शारीरिक असेल, काही असेल, की ठीक आहे आता आहेतच, हे गृहीत आहे. तर मला असं वाटतं की ह्याला धक्का काही एक 2-3 पिढ्यांपूर्वी बसायला लागला, जेव्हा मुलं अमेरिकेत पाठवेपर्यंत पालकांना त्याची जाणीव नव्हती, आणि त्यावेळेला त्यांच्या डोक्यात म्हातारपणाची काठी असंच सगळं होतं. आणि एकदा ती अमेरिकेत जाऊन सेटल झाली, आणि मी परत एकदा समाजाच्या एका स्तराबद्दल बोलतोय, काही स्तरामध्ये असं झालं की शहरात गेली, अमेरिकेत किंवा परदेशात गेली नसतील, शहरात गेली असतील, पण हे जे काय एक मायग्रेशन झालं पिढ्यांचं, आणि असं लक्षात आलं की आता आधीची पिढी शहरात किंवा परदेशात जाऊन फार काळ राहू शकत नाही, आणि ती पिढी परत येऊ शकत नाही गावाकडे किंवा देशामध्ये.
त्यावेळेला मला असं वाटतं की जास्त जाणवलं की अरे आपण स्वतःची शारीरिक काळजी घेतली नाही, आर्थिक ह्याच्यात आपण फार कदाचित असेलही, पण एक जे काय वार्धक्याचा विचार आणि मृत्यूचा विचार, जे मी आपल्या पहिल्या सेशनमध्ये एकदा म्हणत होतो की तो फार अत्यंत महत्वाचा विचार आहे मृत्यू हा. त्याच्याकडे निगेटिव्हली बघून चालणार नाही आपल्याला. आणि जर डिट्रिओरेट होणार असेल आपलं शरीर, कमजोर आपण होत जाणार असू, तर त्याला काय पद्धतीने आपण काय म्हणू हाताळलं पाहिजे आणि काय पद्धतीने ते जितकं शक्य होईल तितकं आपण हे केलं पाहिजे, हा विचार हा खूप आधीपासून करायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही तरुण असतानाच हा विचार करायला पाहिजे आणि त्यामुळे फिलॉसॉफिकली हे फार तुमच्या डोक्यात पाहिजे की आपण एकटे आलोय, आपण एकटेच जाणार आहोत, आपण डिटेरिओरेट होणार आहोत आणि आपण मरणार आहोत. आणि हे सगळं म्हणजे बुद्ध सगळ्यांनीच हे सांगून ठेवलंय आपल्याला की बघा या सत्याकडे अशा पद्धतीने. आणि मग त्या पद्धतीचं उलटं जे प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंग मध्ये मला असं वाटतं की हे येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट आहे, शरीर मन बुद्धी हेल्दी ठेवायच्या पेक्षाच्या आधीची स्टेज, त्याचं तुम्ही असं काही करू नका की जेणेकरून ते निगेटिव्ह कडे जाईल. म्हणजे निदान त्याचं डिट्रिओरेशन होणार नाही. म्हणजे काय की व्यसनं फॉर एक्झाम्पल, की ह्या व्यसनांमुळे, आणि त्या किती प्रमाण वगैरे हे आपण सगळा वेगळा मुद्दा आहे त्याचा, परंतु माझं शरीर आधी डिट्रिओरेट होणार नाही हे बघणं हा त्याचा पहिला टप्पा आहे. आणि मग शरीराबरोबरच बुद्धी मन जे काही असेल ते होतं. काय आपलं की ते निगेटिव्ह मध्ये जातं आधी आणि मग ते लेव्हलला आणेपर्यंतच आपली दमछाक होते. मग त्याच्या पुढे हेल्दी ठेवणं वगैरे त्याच्या पुढे झालं. पण आता इकडे एक थोडासा पोक करतो तुम्हाला. आमचे एक पत्रकार मित्र आहेत मुकेश मास्कर, आणि त्यांनी एक छान जोक टाकला होता आणि तो मला पटला. त्याच्यात लॉजिक पण आहे. तो जोक आहे पण तो लॉजिक आहे. व्यसनं न केल्यामुळे, नॉनव्हेज न खाल्ल्यामुळे, बाकीचं असं तसं तसं वगैरे न वागल्यामुळे तुमची जी वर्ष वाढणार आहे ती म्हातारपणीची वाढणार आहे, तारुण्य परत येणार नाहीये. तर मग तुम्ही काय पद्धती, आता ह्याच्यात जे म्हातारपण गृहीत धरलं ना मुकेशनी, ते अत्यंत काय म्हणूया त्याला की थरथरणारं आणि अशा पद्धतीचं म्हातारपण गृहीत धरलं. माझा मुद्दा तोच आहे की ही तुमची हेल्थ वेलनेस, आमचे परुळेकर सर त्याला वेलनेस म्हणतात, तो हा वेलनेसचा तुमचा जो आयुष्याचा पिरियड आहे, जर तो तुम्ही जास्तीत जास्त ठेवलात, आणि अशी उदाहरणं बघितली आहेत ना आपण, नाही असं थोडंच आहे की 70, 80, 90व्या वर्षी सुद्धा, आणि आपल्याला पाश्चिमात्य देशांमध्ये ही उदाहरणं बऱ्यापैकी आढळतात, कारण त्यांनी ही आधीच तयारी केलेली असते की 16व्या 17व्या वर्षी आपलं पोर जाणार आहे, आपल्याला एकट्याला राहायचं. युरोपमध्ये स्पेशली अशी उदाहरणं आपल्याला खूप जाणवतात, दिसतात आपल्याला त्या पद्धतीने. तिथेही एकटेपणा आहे वगैरे, हे सगळं मान्यच आहे. मी असं नाही म्हणत की तिथे सगळं उत्तम आहे असं, परंतु मुकेश जेव्हा ह्या विनोदामध्ये त्याला म्हातारपण म्हणतो, तेव्हा त्याला हे गृहीत तो धरतो आहे की ते म्हातारपण हे अत्यंत त्रासाचं म्हातारपण असणार आहे, असं गृहीत धरलेलं आहे त्याच्यात. आणि ते त्रासाचं तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्याचा विचार न करता तुमच्या शरीरावर असे अत्याचार केले असतील बियॉन्ड द पॉइंट जाऊन. म्हणजे मी परत असं नाहीच म्हणत आहे की एक थेंब दारू प्याली म्हणजे सगळं बिघडलं, एक सिगरेट ओढली म्हणजे सगळं बिघडलं, असं नाही. आपल्या प्रत्येकाला मनामध्ये ते माहिती आहे की कुठल्या पॉइंट नंतर मी माझ्या शरीराची हानी करतो, आणि ती हानी चा जो पॉइंट आहे त्याच्या अलीकडचं मी बोलत नाहीये, त्याच्यानंतरचं मी बोलतो आहे. बरोबर, त्या ह्याच्यानंतर. तर पहिला मुद्दा तो आहे असं मला वाटतं की ह्या पद्धतीने शरीराची हानी होऊ न देणं ही पहिली सुरुवात आहे. मग त्याच्यानंतर त्याला चांगलं ठेवणं. मग त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तर अर्थातच चांगलं खाणं, वेळेवर खाणं, एक बेसिक व्यायाम करणं, आणि त्याच्यामध्ये एक सातत्य ठेवणं. आणि सायन्समध्ये त्याच्यामध्ये सतत येत असतं, त्यामुळे तुम्ही रोज दान जिम मध्ये गेलं पाहिजे वगैरे असं त्या बाबतीत तुम्ही आता एका ताज्या मुलाखतीमध्ये फार छान सांगितलं ते की दुर्दैवाने, दुर्दैव शब्द माझा आहे, की वर्कोहोलिक आणि फिटनेस फ्रीक हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत, कारण त्याच्यामध्ये अल्कोहोलिक आणि फ्रीक हे दोन्ही शब्द आहेत. हो, निगेटिव्ह आहेत ते. त्याला आपण त्या सगळ्या आधुनिक कमर्शियल ह्याच्यामध्ये त्याला असं उच्च कोटीचं नेऊन ठेवलेलं आहे की फिटनेस फ्रीक. अरे चूक आहे बाबा, फ्रीक असणं हे चूक आहे, अल्कोहॉलिक असणं हे चूक आहे. तसंच
वर्कहॉलिक असेल तरी सुद्धा ते चूकच आहे. काम म्हणजे आयुष्य नव्हे. एनिवे, पण जो पुढचा मुद्दा येतो तो हा येतो की मी म्हटलं तसं की चांगलं खाणं, वेळेवर खाणं, एक तुम्ही बेसिक तुमचा एक व्यायाम करणं, फार टोकाला न जाता ह्या गोष्टी करणं, हे जर तुम्ही करत राहिलात आणि व्याख्या स्वतःच्या स्वतः ठरवणं की मला काय हवंय ह्याच्या व्याख्या, मग त्याच्यामध्ये तुमचं सांपत्तिक हे मी म्हणतोय व्यावहारिक, त्याच्यामध्येच जर मला समाधान नसेल माझ्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये, आणि मगाशी मी ज्या आश्रमांचा उल्लेख केला, गणेश देवींनी एक पुस्तक लिहिलं वानप्रस्थ नावाचं, त्याच्यामध्ये एक फार छान कॉन्सेप्ट आहे. ते म्हणतात आत्ता जे हे सगळं चाललंय ना की मी म्हणजे मला अधिक पैसे पाहिजेत किंवा मला अधिक हे पाहिजे, म्हणाले संघर्ष खरा तो नाहीये. प्रॉब्लेम काय आहे की लोक प्रयत्न हा करतायत की मी कालच्यापेक्षा आज जास्त गरीब होता कामा नये. हा संघर्ष आहे. तोच मुद्दा आहे की मला जास्त श्रीमंत व्हायचं आहे. पण ते म्हणतात की त्यापोटी नाहीये, ती अँक्शसनेस जो आहे तो मी जास्त गरीब तर होणार नाही ना ह्या विचारात आलेला अँक्शसनेस आहे. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की खरा वानप्रस्थाचा अर्थच हा आहे की तुम्ही रोज थोडे थोडे गरीब होण्याची तयारी ठेवली पाहिजे. मोठा विषय आहे. फक्त गरीब म्हणजे लगेच बँक अकाउंट ह्यावरनं ते घेण्याची गरज नाही आहे, पण ते सुद्धा की त्या गरजा तुम्ही श्रिंक करत आणणं, डाऊन सायझिंग हा जो भाग आहे, जो पाश्चात्य देशांमध्ये ते घरं मुलं गेली शिकायला बाहेर पडली की ते डाऊन सायझिंग करायला लागतात, मोठी घरं लहान करायला लागतात, बाकीच्या गरजा कमी करायला लागतात, गाड्या स्वस्तातल्या घ्यायला लागतात, छोट्या घ्यायला लागतात, वगैरे वगैरे वगैरे. तर हा सगळा जो प्लॅनिंग आहे पुढचं, तर ते प्लॅनिंग करणं हा सुद्धा त्याचा एक भाग आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये हेरिडिटरी गोष्टी आहेत की आता मला म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या वडिलांच्या साईडनी प्रचंड हार्ट डिसिजेस, डायबिटीस, ब्लड प्रेशर वगैरे अशा प्रचंड गोष्टी आहेत. आता त्याला मी काहीच करू शकत नाही. जर त्याचे जे काही परिणाम होतील ते आपण सोडून देऊ, तो एक भाग वेगळा. मी माझे काय निर्णय घेतो ह्याच्याबद्दल मी फक्त बोलतोय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मृत्यू ह्या गोष्टीचा जर तुम्ही पॉझिटिव्हली विचार केलात आणि आपलं शरीर, मन, बुद्धी कमजोर होत जाऊन मृत्यू होणार आहे, ह्या गोष्टी जर आपण सतत पॉझिटिव्हली डोक्यात ठेवल्या तर मला वाटतं आपली उत्तरं आपल्याला नक्की सापडायला लागतात. म्हणजे गप्पा ही एखादी संगीताची मैफल असावी इतक्या सुंदरपणे, म्हणजे ह्याच्यावर आणखी किती डायमेन्शन्सने बोलता येईल याची मला कल्पना आहे, पण फार छान. म्हणजे इतका चांगला संवाद, इतक्या अनेक अंगांनी एखाद्या, केवळ तुम्हाला अभिनेता म्हणणं कदाचित तुमच्यावर अन्याय करणं ठरेल, पण एका माणसाशी बोलायला, इव्हॉल्व्ड माइंडशी बोलताना, द ब्युटिफुल माइंड नावाची फिल्मच होती, मला खूप छान वाटलं अतुलजी, तुम्ही वेळ दिला. थँक्यू. ती कविता एक मात्र गांधींवरची घ्यायची आहे, कारण गांधी या सगळ्या विचारांमध्ये पण गांधी आहेत. गांधींनी त्यांच्याही काळामध्ये काही प्रयोग केले, गांधींनी त्यांच्या काळामध्ये जो जो विद्रोह करणं शक्य होतं तो त्यांनी केलेला आहे. आज गांधी असते तर गांधींनी आणखी वेगळे विद्रोह केले असते, वेगळी उदाहरणं घालून दिली असती. ते त्या काळामध्ये त्यांना जेव्हा जाणवलं की आंतरजातीय विवाह हे महत्वाचं आहे, त्यावेळी ते म्हणाले की मी त्याच लग्नाला जाईन जो आंतरजातीय आहे. त्यांनी तो एक छोटा काळ होणं, पण त्यांनी विद्रोह केला, ते आणखी पुढे गेले असते. पण हा गांधी काही मारला जात नाहीये आणि मारण्याचे प्रयत्न मात्र होतात. आणि त्याच वेळी त्या बाबतीत अतुल कुलकर्णींनी कविता लिहिली होती, ती कविता मी काढून ठेवलेलीच आहे, त्यांना लगेच हँडी राहावी म्हणून त्यांच्याकडे. तर कविता तर वाचेनच, पण त्याच्या आधी एक खूप सांगायचं आहे की आजकालच्या सगळ्या ह्या वातावरणामध्ये किंवा टेक्नॉलॉजी आणि लोकांना वेळ नसतो वगैरे या सगळ्या नरेटिव्हमध्ये निवांतपणे, शांतपणे बसून, वेळ देऊन गप्पा मारणं आणि एकमेकांना समजावून घेणं आणि ते समजावणं या माध्यमातनं लोकांपर्यंत पोचवणं, हे हा चान्स कोणी घेत नाही असं आपण म्हणूया. ते शक्य आहे, उलट या माध्यमांमुळेच ते शक्य आहे. तर खरोखर तुम्हा सगळ्या लोकांचं खूप कौतुक. थँक्यू. आणि तू समोर दिसतोयस, पण तुझे दोन सहकारी इथे कॅमेराच्या मागे बसलेले आहेत, अमृत आणि प्रथमेश. अमृत आणि प्रथमेश. तर ह्या अटेम्प्टचंच खूप कौतुक. आणि मी खरं सांगायचं तर मी आजकाल जसा समारंभ संन्यासचा आपण उल्लेख केला सुरुवातीला, तसा मी मुलाखत संन्यास पण जवळजवळ घेत चाललोय. मी फार बोलायला जात नाही आजकाल, पण हा अटेम्प्ट म्हणून मला इतका आवडला की आपण हे गेले काय वॉटेवर महिना 2 महिने बोलतोय.
पण खूप 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 अभिनंदन. आणि Thank you. हे प्लीज चालू ठेवा. आणि ह्या माध्यमाचा एक खासियत अशी आहे की ते कदाचित आज ॲप्रिशिएट होईल किंवा न होईल, पण ते राहील हो. आणि त्याचा कदाचित पुढे झाला तर उपयोग नक्की होईल. माझ्या मते ही पण इतकी सविस्तर मुलाखत यापूर्वी नसेल दिली, एवढ्या अशा सगळ्या मुद्द्यांना हो, घेतलेली. मला असं कदाचित. दिवसभर मी बोलतोय असं मला नाही वाटत कधी म्हणजे झालं. प्रेक्षकांना मुलाखत 2 भागांमध्ये बघताना जाणवणार नाही, पण ही मुलाखत एकाच दिवशी त्यांच्या या वाडा तालुक्यातल्या या गावातल्या या घरी आम्ही केलेली आहे. दिवसभर आम्ही शूट करतोय आणि त्याचा एडिटेड पार्ट सगळा तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तो एडिटेड असेल 2 भागांमधला. तू मर बुवा एकदाचा. असं नसतं करायचं. मारलं की मरायचं. गोळ्या किती महाग असतात, दरवर्षी घ्याव्या लागतात. पिढ्यान पिढ्या मेल्या तुला मारून मारून. तू थकत कसा नाहीस मरून मरून. बापू, असं नसतं करायचं. मारलं की मरायचं. एकदा मारून मेला नाहीस, अनेकदा टोचून विरला नाहीस. अरे बदनाम करूनही बधत नाहीस. असं त्यांना पुरून उरायचं नसतं. मारलं की निमूट मरायचं असतं. तू ना एक संधी देऊन तर बघ. नोटांवरून जाऊन तर बघ. ती सबकी सन्मती घालवून तर बघ. असा खुनाचाच वध करायचा नसतो. जीव घेतला की सोडायचा असतो. असं त्यांना पुरून उरायचं नसतं. मारलं की निमूट मरायचं असतं. तू ना जाऊ दे, ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्की मर. ओके.